श्री देव विठ्ठल रखुमाई, श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही जमलेल्या सर्व मंडळींच्या आशीर्वादात वक्ता आणि प्रवक्ता असे दोन शब्द आहेत। वक्ता इथे सद्गुरू किंवा विठ्ठल आहे, मी प्रवक्ता आहे आणि हा माझं जे भाषण आहे ते ॲम्प्लिफाय करून तुमच्यापर्यंत पोचवतो आहे। त्यामुळे काय की सुरुवातीला आपण जी नामं घेतो ती एका अर्थाने एक परंपरा असते आपल्याला इतक्या जणांचा पाठिंबा आहे, म्हणजे अगदी पार विठ्ठल रखुमाई राम वगैरे बरं वाटतं, म्हणजे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यासारखं होतं। मंगलाचरणाचे काही श्लोक म्हणूया, मी सांगतो माझ्यानंतर म्हणायचं। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु स्फूर्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्तस्यै नमो नमः। नमस्तस्यै नमो नमः। नवरात्र हा शक्तीचा उत्सव आहे, लक्षात ठेवा। शक्ती जागरणाचा उत्सव आहे, म्हणून मग रात्र जागरण या सगळ्या गोष्टी असतात। शक्ती कुठली ते आता आपण शक्तीचे काही पैलू सांगितले। पहिल्यांदा या देवी सर्वभूतेषु, ही सर्व भूत आहे त्याच्यात तो शक्तिरूपाने आपल्याला पटतं की शक्तिरूपाने, पण बुद्धिरूपानं सगळ्या भूतात कसं
जनावरं पक्षी त्यांनासुद्धा बुद्धी आहे. इतकंच कशाला वनस्पती आपण म्हणतो ना, त्यांनासुद्धा अगदी ज्याला आपण एलिमेंटरी आणि रुडिमेंटरी अगदी एवढी शिकवायला पण बुद्धी आहे. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता स्मृतिरूपेण संस्थिता. हल्ली स्मृती आपल्याला दगा द्यायला लागलेली आहे, म्हणून स्मृतिरूपात देवीची स्तुती करणं आवश्यक आहे. नमस्तस्यै नमो नमः. त्याच्यानंतर आपण स्फूर्तिरूपेण, हा आपला नेहमीचा मुद्दा आहे की जीवनातली स्फूर्ती गेलेली आहे. झेरॉक्स लाईफ झालेलं आहे आपलं, कालच्यासारखा आज, गेल्या आठवड्यासारखा हा आठवडा, गेल्या वर्षासारखं हे वर्ष. ज्याला स्ट्रायकिंग म्हणतात असा बदल आपल्या जीवनात कुठे होतो आणि तो कोण करणार आहे? आपोआप घडणार नाही, मी करणार आहे तो बदल. त्याला स्फूर्तिरूपेण संस्थिता. नंतर आपण शांतिरूपेण म्हणतो आणि मातृरूपेण हे शेवटी म्हणायचं. सुरुवातीला शक्तिरूपेण आणि शेवटी मातृरूपेण. मध्ये तुम्हाला इतर कितीही पैलू सांगता येतात. मातृशक्ती आहे आणि त्यामुळे काय की आणखीन काही मंडळी येण्यापूर्वी मागे एक प्रसंग सांगितला. त्याच्यात शक्ती जी आहे ना ती जगातली पहिली गुरु आहे. तो जगातला खरं पहिला धर्म आहे, अंतिम धर्म आहे. ते जगातलं पहिलं किंवा अंतिम सत्य आहे. हे लक्षात घ्या. जे जे तुमचं अंतिम आहे ना ती शक्ती आहे आणि त्या शक्तीची ही पूजा आहे. आता शक्ती सगळीकडेच पसरून राहिलेली आहे, सगळीकडे इलेक्ट्रिसिटी आहे, लक्षात ठेवा. सगळीकडे आपण मागे सुद्धा म्हणतो की टी व्हीचे कार्यक्रम चालू आहेत. इथे तुम्ही स्क्रीन लावा, इथे कनेक्शन जोडा, इथे दिसणार आहेत कार्यक्रम. ते कसे कार्यक्रम आहेत? आपण ज्याला म्हणतो की निर्गुण किंवा अमूर्त असे ते कार्यक्रम आहेत. हे जर लक्षात घेतलं तर आपण मुख्य म्हणजे ज्यावेळी विचार करतो शक्तीचा, त्यावेळेला कोणती शक्ती, एक प्रसंग मागे तुम्हाला सांगितला होता विवेकानंदांच्या जीवनातला. एक लहान मुलगा विचारतो, विवेकानंद माझे गुरुदेव या विषयावर बोलत आहेत. गुरुदेव म्हणजे अर्थातच रामकृष्ण परमहंस. आणि गुरुदेव म्हणल्यानंतर सगळ्यांना गुरु आहेत. एक 10 वर्षाचा मुलगा त्यांना विचारतो की तुम्हाला गुरु आहेत तसे तुमच्या गुरुला गुरु आहेत का? आहेत की म्हणा. मग त्यांना गुरु आहेत का? आहेत की. मग त्यांना गुरु आहेत का? असं करत 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 तो प्रश्न विचारतो, असा कोणता गुरु आहे की ज्याला गुरु नाही? विवेकानंद म्हणाले मी इतके प्रश्न माझ्या गुरूंना विचारले पण हा प्रश्न मी विचारला नाही, कारण हा प्रश्न कधी माझ्या मनातच आला नाही. इट डिड नॉट स्ट्राईक. आपण म्हणतो ना, स्ट्राईकच झाला नाही मला. त्या मुलाने तो प्रश्न विचारला, उत्तर काय द्यायचं? असा कोणता गुरु आहे की ज्याला गुरु नाही? मग पहिला गुरु असा पहिला कुठला कलाकार आहे, पहिला कुठला संगीतकार आहे, पहिला कुठला भाषण करणार आहे की ज्याने कुठे शिकलेलं नाही, ते स्वयंभू अशी त्याच्यात प्रकट झाली ती शक्ती. तर आता विवेकानंद म्हणाले मला एकदम उत्तर येत नव्हतं. अशा वेळेला ज्याने प्रश्न विचारलाय ना त्याला सांगायचं की हा प्रश्न तू का विचारलास? मला विचारावासा वाटला. बरोबर. आता क्रमाक्रमाने जातोय आपण. मग बाकी 499 एकंदर 500 लोक होते. बाकीच्या 499 लोकांना तो विचारावासा का वाटला नाही? विवेकानंदाने दुसरा प्रश्न विचारला. तो म्हणाला आय डोंट नो. बरोबर. आता तू प्रश्न विचारलास म्हणजे कोणी प्रश्न विचारला? तर तो म्हणतो की मी प्रश्न विचारला. तो म्हणतो ही छाती आहे, छाती कसा प्रश्न विचारेल? मी प्रश्न विचारला, हे डोकं आहे. डोकं कसं? म्हणजे बाकीच्या लोकांना छाती नव्हती, बाकीचे जे 499 लोक होते त्यांना डोकं नव्हतं. माझ्या बुद्धीनं प्रश्न विचारला, त्यांना बुद्धी नव्हती. आता ते पोरगं थांबलं. विवेकानंदांना अजूनपर्यंत सुद्धा नक्की उत्तर माहीत नव्हतं, ते त्या मुलांनी दिलं. म्हणाल की बुद्धीच्या पलीकडची जी एक शक्ती आहे त्या शक्तीनं माझ्या बुद्धीला स्पर्श केला आणि मी तो प्रश्न विचारला. लक्षात घ्या, ती शेवटची शक्ती आहे. बुद्धी आपल्याला म्हणतो बुद्धीनं हे सगळे शक्तीचे पैलू आपल्याला दाखवलेत. ही सगळ्यात अंतिम शक्ती आहे. त्या शक्तीचं नवरात्र आहे ती शक्ती. आता मग कशी पूजा करायची इथे? म्हणून आपण मग देवी निर्माण केल्या. मग 3 महत्त्वाच्या शक्ती मानल्या. काली ही काळाची शक्ती आहे. मग संकट दूर करणारी दुर्गा, चंडी, निरनिराळी नावं दिली, ती काली शक्ती. पण नुसतं काली काय उपयोग आहे? लक्ष्मी नको, संसार करायचा आहे, सृष्टी चालवायची, म्हणून लक्ष्मी केली. आणि तिसरी बुद्धी नको का? बुद्धीचा विकास नको का? म्हणून सरस्वती केली. आता ह्या 3 आहेत देवी, त्यांना महा म्हणतात. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. आपण महालक्ष्मी, महाकाली, पण महासरस्वती आपण म्हणत नाही, पण महासरस्वती.
म्हणजे मी सरस्वतीची पूजा करतोय, परंतु ती अमूर्त आहे. खरी सरस्वती जी शक्ती आहे ती अमूर्त आहे, दिसत नाही. तिचा फोटो काढता येत नाही. सरस्वतीच्या मूर्तीचा फोटो काढता येतो. आणखीन एक मधली स्टेप काय तुम्हाला माहीत आहे का? आपण अशी एक 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 करून अशी सरस्वती काढायचो, आठवतंय? यज्ञकुंडासारखी ती दिसायची. यंत्र म्हणतात त्याला. म्हणजे ते काय प्रतीक आहे. यज्ञ बुद्धी हा कायम चालणारा यज्ञ आहे. विचार करा, सगळीकडे बुद्धीचा विलास आपल्याला दिसतो. सगळं जग आहे, जगात घडलेला सायन्स वगैरेचा विकास हा एका अर्थाने बुद्धीचा विकास आहे. आणि त्यामुळे काय, ती जी आपली बुद्धी आहे, या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. संस्थिता म्हणजे तो स्थापन झालेली आहे. सगळ्या भूतांच्यात आपण माणसाचाच विचार करूया ना, स्वतःचा विचार करा. माझ्यात बुद्धी आहे ना, ती देवी आहे. सरस्वती म्हणा. माझ्यात उदरनिर्वाह करण्याची, अर्थार्जन, पैसे मिळवण्याची जी शक्ती आहे तिला लक्ष्मी म्हणा. माझ्यात अशी एक शक्ती आहे की जी जातंय जीवन मला कळतं आहे, पण आहे त्या क्षणाचा उपयोग करायला पाहिजे हेही कळतं आहे, ती महाकाली आहे. म्हणून महाकाली, लक्ष्मी आणि सरस्वती या एकाच शक्तीचे 3 पैलू आहेत. हे का सांगितलं तुम्हाला की अंतिम जी शक्ती आहे, मग ती परब्रह्म ती शक्ती आहे, परमात्मा ती शक्ती आहे, परमेश्वर जी परम आहे ना, म्हणून ह्याला परमशक्ती म्हणण्याऐवजी पराशक्ती म्हणतात. परा म्हणजे स्त्रीलिंगी रूप झालं, पराशक्ती, परम. त्यामुळे काय की ज्या वेळेला मा नावाचा जो एक अल्बम आहे जगजीत सिंगाचा, तो फक्त तुम्ही लावा, जितका तुम्हाला स्टिरिओफोनिक वगैरे असेल, हल्ली आता निरनिराळ्या प्रकारचे साऊंड झाले अंधारात, आणि त्याची पहिलीच ती रचना आहे ना की आनंदमयी सत्यमयी. तू शक्तिमयी आहेस, तू आनंदमयी आहे, सत्यमयी, परम आहे. तू परम आहे, परम आनंदमयी, परम शक्तिमयी आणि परम चैतन्यमयी. तुला मी नमस्कार करतो. त्यावेळेला म्हणलेला ओंकार, त्यावेळेला वाजलेला तबला, त्यावेळेला एकंदर निर्माण झालेला सस्पेन्स महत्त्वाचं आहे. शक्तीचं म्हणून जी स्तोत्र आहेत त्या शक्ती एक स्फोट झाल्यासारखा असतो. शक्ती स्फोट आहे. स्फोट म्हणजे एक्सप्लोजन, उत्स्फूर्तपणे. आता मी बोलतोय तो प्रत्येक शब्द हा स्फोट आहे. एरवी तो आत माझ्या आहे, इथे सुद्धा असेल. बोलला की त्याचा एक्सप्लोड झाला, तो व्यक्त झाला. हे जे एक्सप्रेशन म्हणतो. दुसरा शब्द मॅनिफेस्टेशन, दिसायला लागला, आकार धारण केला, त्याच्याऐवजी स्फोट सिद्धांत. स्फोट होतो. स्फोट अणूचा होतो, तो एवढा भयंकर असतो. तर चैतन्याचा जो अणू आहे आपल्याकडे, त्याचा स्फोट केवढा असेल, कल्पना करा तुम्ही. आणि असे स्फोट घडवून ऋषींनी निरनिराळी विज्ञानं, निरनिराळी शास्त्र, निरनिराळी तत्त्वज्ञानं यांचा विकास केला. स्फोट सिद्धांत म्हणतात त्याला. आपण आता आपल्या विषयाकडे वळूया. त्याच्यापूर्वी 3 श्लोक आहेत की जे म्हणायचे असतात सुरुवातीला. एक कृष्णाचा, एक व्यासांचा आणि एक महाभारताचा. 3 श्लोक म्हणूया. अर्धा अर्धा चरण सांगतो, माझ्या नंतर म्हणा. वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. व्यासांचा श्लोक. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदायत पत्र नेत्र. पुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः. येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. ज्ञानमयः प्रदीपः. इथे भारत येन त्वया भारत म्हणजे महाभारत. महाभारताचा तू दिवा लावलेला आहेस हे व्यासा. त्या दिव्यावर सगळेजण आपापले दिवे अजूनही लावून घेतात. पूर्वी काय असायचं लक्षात ठेवा, ठाणवई नावाचा एक दिवा असायचा. ते ठाणवई म्हणजे ठेवलेली असायची आणि ती हलवता यायची नाही आणि ती तिथेच असायची आणि ती कायम जळत असायची. त्यावेळेला असे दिवे वगैरे काही नव्हते. अंधार झाला ना की दिवे लावावे लागायचे.
मग प्रत्येकाने आपला दिवा तिच्याकडे नेऊन लावायचा, आपल्या खोलीत, तिकडे देवाकडे, तिथे लावला तुळशीकडे, दारात, हे सगळं. पण ती एक देव तसा तो प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. हा प्रदीप आहे, मोठा मोठा तेज देणारा, प्रकाश देणारा असा मोठा प्रदीप आहे. आता हा प्रदीप आहे ना गीता, आणि त्याच्यावर मराठीतली ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरांनी दीपिका शब्द वापरलेला आहे, सुंदर शब्द आहे. दीप मोठा आहे, प्रदीप त्याच्यापेक्षाही मोठा आहे. माझी आपली दीपिका आहे भाव अर्थ दीपिका, भावार्थ दीपिका. आता हा भाव आहे ना तेवढा गीतेत नाही आहे जेवढा ज्ञानेश्वरीत आहे. म्हणून गीतेवरचं सगळ्यात सुंदर भाष्य ज्ञानेश्वरी आहे. कारण ज्ञानेश्वरी जिवंत कृष्ण आणि जिवंत अर्जुन यांच्यातला संवाद, बरोबर आहे की नाही. हा जो गीतेत छापलेला आहे ना 18 अध्याय वगैरे, तो टेक्स्टबुक संवाद आहे, लक्षात ठेवा. नाटकाचं पुस्तक असतं माहीत आहे ना, नाटकाचं पुस्तक, पण नंतर संवाद म्हणताना तो नट म्हणतो, त्यावेळेला ते पुस्तक जिवंत होतं. तसं ज्ञानेश्वरी हा कृष्णार्जुन संवाद हा जिवंत झालेला आहे. कारण हा प्रश्न विचारताना अर्जुनाच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं, हे गीतेत नाही आहे. अर्जुन उवाच, कृष्ण म्हणजे भगवान उवाच. धृतराष्ट्राचं हे वर्णन कुठेही नाही आहे की हा रेडा आहे. हा गीता प्रवाह चालू आहे, अमृत गीता आहे, त्या अमृताची नदी आहे, त्याच्यात हा रेडा बसलेला आहे. तो उठतही नाही आणि स्नानही करत नाही. एवढी गंगा आपल्यावरून गेली तरी त्याला स्नान घडत नाही. शेवटी तो सांगतो काय, अरे मी तुला हे सांगायला बसवलंय का. शेवटचे गीतेतले श्लोक ऐका बरं. तो काय म्हणतो की तो जो अत्यंत रम्य असा संवाद आहे ना, तो हे राजन, हे धृतराष्ट्रा, आठवून माझ्या अंगावर रोमांच उभे राहत आहे. ते जे विश्वरूप होतं ना, ते विश्वरूप पुन्हा पुन्हा माझ्या मनात येत आहे आणि माझ्या अंगावर रोमांच उभे राहत आहेत. तो चिडतो, म्हणतो की तुला हे सांगायला सांगितलंय का, तुला दिव्यदृष्टी कशासाठी दिली. रनिंग कॉमेंट्री, आणि कॉमेंट्री माझ्या मुलांची करायची विथ रिस्पेक्ट टू माय चिल्ड्रन. मग आता दुर्योधन तिथे गेला धृतराष्ट्रांसमोर, धृतराष्ट्रांसमोर दुर्योधन गेला म्हणू नकोस. दुर्योधन गेला समोर भीष्माचार्य. दुर्योधन काय करतो ते सांग, दुःशासन काय करतो ते सांग, मला बाकी कोण काय करतं सांगू नको. असं रिपोर्टिंग कोणाला पाहिजे होतं, धृतराष्ट्राला पाहिजे होतं. व्यासाने पहिल्यांदा त्याला विचारलं होतं की तुला पाहिजे का दृष्टी, दिव्य दृष्टी. आज आपण जिथून सुरुवात करणार आहोत ती सुरुवात हीच आहे. व्यासांचा मुलगा आहे ना धृतराष्ट्र, आणि कौरव पांडव व्यासांचे नातू आहेत. म्हणजे नातवावर जास्त प्रेम असतं ना आजोबांचं. व्यास प्रेमाच्या पलीकडे आहे. त्यांना सगळीच सारखी मुलं आहेत, त्यांना सगळे काळ एकदम दिसत असतात. सांगायला गेलो तर खूप आहे, पण आपण आता एवढंच बघूया ना. दुर्योधन मुलगा आहे, नातू आहे त्यांचा धृतराष्ट्राला सांगतात युद्ध सुरू होणार आहे, तुला तुझ्या मुलांचा युद्धात घेतलेला भाग बघायचा आहे का. हो बघायचा म्हणतो. आणि नंतर विचार करतो माझ्या मुलांचा पराभव नक्की आहे. कारण कृष्णाने परत परत सांगितलं, तो यतो धर्मस ततो कृष्ण आणि यतो कृष्णस ततो जया. जिकडे धर्म आहे तिकडे कृष्ण आहे, आणि ज्या बाजूने कृष्ण आहे त्या बाजूने जय आहे. पांडवांचा जय म्हणजे सगळी मुलं मारली गेली पाहिजे, हे बघायचं आहे का मला. तो व्यासांना सांगतो की नको नको नको, मला दिव्यदृष्टी देऊ नका, या संजयाला द्या. आता संजय आहे कोण, सारथी आहे, सूत आहे. तो कोणाचा सारथी आहे, धृतराष्ट्राचा सारथी आहे. मग तो त्याचा अधिकार काय लक्षात ठेवा ना. संजय उवाच म्हणून श्लोक जास्त आहे. धृतराष्ट्र उवाच एकदा म्हणला संपला, नंतर संजय उवाच सुरू होतो, शेवट सुद्धा संजय उवाचनीच होतो. त्रिकाला बाधित सत्य जे सांगितलंय काल तुम्हाला सांगितलं, ते जिथे योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धर पार्थ, तिकडे विजय नक्की आहे, तिकडे नीती नक्की आहे, आणि तिथे समृद्धी, भूती म्हणजे समृद्धी नक्कीच आहे. पण दोन्ही पाहिजेत. नुसता योगेश्वर कृष्ण नको आणि नुसता धनुर्धर पार्थी नको. हे सगळे धनुर्धर होते किंवा भीष्माचार्य वगैरे सगळे धनुर्धर, कृष्ण नव्हता त्यांच्याकडे. कृष्ण, आता भीष्म आणि कृष्ण यांच्यातलं जे नातं आहे ना, हळूहळू ते उलगडत जाणार आहे. भीष्मांच्या जन्माचा आपण काल उल्लेख केला होता. आज थोडंसं सुरुवातीला सांगावं लागेल. व्यासांच्या नंतर हा श्लोक म्हणून महाभारत, गीता, भागवत, कृष्णचरित्र सांगायला सुरुवात करा. तर तो जयम उदीरेत, उदीरेत म्हणजे उदय, लोकांना स्पष्ट करून सांगा. तो श्लोक म्हणूया आपण, माझ्या नंतर म्हणायचं.
नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ततो जयमुदीरयेत्। हरये नमः हरये नमः हरये नमः। छान. काल आपण शंतनूपर्यंत पोचलो होतो. आज तिथून पुढे आज आपल्याला सभा पर्व, आदि पर्व आणि सभा पर्व ही दोन पर्व आपल्यातली मोठी पर्व आहेत. बाकीची छोटी छोटी पर्व आहेत. सौप्तिक पर्व काय, स्त्री पर्व काय, अरे 1-2 अध्यायांचे 1-2 अध्यायांचे 18 आहेत. व्यासानं तिथे त्यांना न्याय द्यायचा होता, पण व्यासाने स्वतःचं नाव असलेलं पर्व का लिहिलं नाही असा अनेकांनी प्रश्न विचारला. व्यास म्हणतात मी हा इतिहास लिहितो, मीच लिहिला पाहिजे, तर या इतिहासाचा मी साक्षी आहे. इतकंच नाही, इतिहास घडवणारे जे कौरव पांडव आहेत किंवा धृतराष्ट्र पांडू आहेत ना, ते माझी मुलं आणि नातू आहेत. इतका माझा जवळचा संबंध आहे. गीता तुम्ही जी म्हणता, जी कुरुक्षेत्रावर कृष्णाने सांगितली, ती शब्दांकित कोणी केली? इतक्या पिढ्यांना कोणी? मी शब्दांकित केलेली आहे. म्हणून मी सांगितलाच पाहिजे इतिहास, मीच सांगितला पाहिजे. आपण आता मी इतिहास सांगितला पाहिजे. जो आहे ना मराठीतला फार सुंदर आहे. मीच हा इतिहास सांगितला पाहिजे, बरोबर. मी हाच इतिहास सांगितला पाहिजे, मी हा इतिहासच सांगितला पाहिजे आणि मी हा इतिहास सांगितलाच पाहिजेच. दुसरं कोण सांगणार आहे? म्हणून त्यांनी सांगितला इतिहास. आता इतिहास सांगताना सुरुवात करायला पाहिजे. तुम्हाला सांगितलं भरतापासून सुरुवात केली, पुरुरवापासून सुरुवात केली, चंद्रापासून सुरुवात केली, अनेक सुरुवाती आहेत. शंतनूपासून सुरुवात आहे. ययाती, नहुष, ययाती आणि शंतनू. शंतनूचं नाव शांतनू हे तुम्हाला सांगितलं. शांत तनू, ज्याचं शरीर शांत आहे पण मन कुठेतरी अस्थिर आहे. आणि म्हणून त्याला पहिल्यांदा गंगेच्या तीरावर फिरताना गंगा त्याला प्रकट झाली त्याच्यासमोर. तो तेजस्वी आहे हो. शांतनू हा तेजस्वी आहे, पराक्रमी आहे, अत्यंत चांगला प्रजाहितदक्ष किंवा प्रजावत्सल, म्हणजे प्रजेला आपल्या मुलाप्रमाणे राखणारा असा हा राजा आहे. तू कोण आहेस? ते म्हणाली मी गंगा नदीची देवता आहे, माझ्याशी लग्न करशील? हरकत नाही, पण एक अट आहे, काही विचारायचं नाही मला. त्याप्रमाणे लग्न सुरू होतं, संसार छान सुरू होतो. पहिलं मूल होतं गंगेत नेऊन, दुसरं 7 मुलं पहिली गंगेत नेऊन. अशीच कुणाची मुलं गेलेली आहेत माहीत आहे ना? देवकीची. देवकीचा पहिला मुलगा मारला, दुसरा मुलगा मारला, तिसरा, चौथा, 5वा, 6वा कंसाने मारला. 7व्या वेळेला काय झालं? तिचा गर्भ कुठे गेला? तिचा गर्भ सक्षम करून संकर्षण म्हणतात काढला. आणि दुसरी जी पत्नी आहे कुणाची? वसुदेवाची, जी नंदाकडे आहे. नंद, वसुदेव आणि कंस एकमेकाचे मित्र आहेत, लक्षात ठेवा. म्हणून कृष्ण वाचला. या काळात जन्मलेल्या सगळ्या मुलांना ठार मारा म्हणून मारले ना गोकुळातली मुलं त्या काळात जन्मलेली. कृष्ण वाचला, कारण नंदाकडे मात्र चौकशी करू नका, तो आपला विश्वासातला माणूस आहे. म्हणून तो वाढायला लागला. तो बलराम. बलराम आधी झाला. बलराम हा जरी रोहिणीचा पुत्र म्हटला तरी तो वसुदेवाचाच पुत्र आहे. आणि 8व्या वेळेला काय झालं? त्याला मुलगा झाला कृष्ण. तो गोकुळात ठेवला आणि गोकुळात यशोदेला जी आदी माया, योग माया, माया झाली होती ती घेऊन आला. ते आपण नंतर बघूया. पण एक लक्षात ठेवा, तिथेही तिची मारलेली आहेत मुलं. एका ह्याच्यात ग्रहणाच्या दिवशी कुरुक्षेत्रावर लोक जमलेले असताना त्याला कोण दिसतं? यशोदा दिसते, देवकी दिसते. एरवी हा यशोदेला भेटायला गेला नाही तरी कृष्ण. एवढं यशोदेने केलं त्याच्यासाठी. आपलं दूध पाजलं, देवकीने कुठे दूध पाजलं? नाही पाजलं. त्यामुळे काय आहे, तो देवकीला म्हणाला की चांगला योग आहे, तुला जी कंसानी तुझी मुलं मारली ती पुन्हा बघायची आहेत का तुला? आणि मग आकाशाच्या पार्श्वभूमीवर कृष्णाने त्या 6 मुलांचं दर्शन घडवलं केलं. कारण त्यावेळेला जन्मल्याबरोबर कंसाने मारलंय त्यांना. बघ जरा शांतपणे. नंतर अशाच वेळेला व्यास आलेले आहे. व्यासाने धृतराष्ट्राला विचारलंय, गांधारीला विचारलंय, युद्ध आता बघायचं आहे का? युद्ध संपलेलं आहे, तुमची 100 मुलं मेलेली आहेत,
पाचही पांडव जिवंत आहेत, पण पांडवांची मुलं मेलेले आहेत. हा इतिहास तुम्हाला बघायचा आहे का? त्यावेळेला धृतराष्ट्र म्हणला, मला दुर्योधनाचा पराक्रम बघायचा आहे. काय पराक्रम? मारला गेलाय. मला दुर्योधन, दुःशासन हे बघायचं आहे. दाखवतो म्हणाले. त्यावेळेला हा आंधळा आहे, पण मी तुला अशी एक शक्ती देतो. हा संपूर्ण आकाशाचा कॅनव्हस आहे, पडदा आहे. त्या आकाशाच्या पडद्यावर युद्ध बघ. आपण ज्याला म्हणतो ना हल्ली की रिवाइंड अँड रिप्ले, ते व्यासांनी दाखवलं तिथे. आणि तो म्हणाला की हो असे लढले नाही, चूकच झाली ती. त्यावेळेला खूप उशीर झाला होता, धृतराष्ट्रांनी कधीच ऐकलं नाही. हा सगळा इतिहास आज सुरू होणार आहे. शंतनू गंगेचा झाला, 7 मुलं मारली त्यांनी. 8व्या मुलाच्या वेळेला तो विचारतो, तू राक्षसी आहेस का आई आहेस? ती म्हणाली, मला प्रश्न विचारतोस का? 7ही मुलं तू मारून गंगेत टाकलीस. म्हणते, वेड्या, मी गंगा आहे ना, म्हणजे त्यानं मी माझ्याच कुशीत घेतलंय, माझ्याच कुशीत मी त्यांना घेतलंय, त्यांना नदीत नाही टाकलेलं. पण आता ह्या मुलाबद्दल प्रश्न विचारलाय, यालाही मी घेऊन जाते आणि योग्य वेळी मी त्याला तुझ्यासमोर सादर करते. मग आता ती योग्य वेळ कुठली? मग तो इतका उदास झाला, सांगितलं ना, त्याचं मन अस्वस्थ आहे, मन चंचल आहे, परंतु शरीर आरोग्य चांगलं आहे. त्याला इतकी औषधं माहीत होते, लोक यायचे, हे काल आपण पाहिलं. आज काय, एकदम तो म्हणतो गंगा अशी वाहते, तो गंगेच्या पाण्याला स्पर्श करायचा. गंगेचं पाणी, गंगा म्हणजे माझी पत्नी आहे ना ती, पण आता नाही दिसत मला ती, योग्य वेळी दिसेन तुला. आणि तुझा हा मुलगा आहे ना, तुझा म्हणजे आपला मुलगा आहे, मी परत करेन. गंगेचा प्रवाह वळलेला दिसला. तो म्हणतो, असा कसा वळला प्रवाह? वरून तो प्रवाह, अशी गंगा वाहते आहे, ती गंगा अशी व्हायला लागली. ते बघितल्यानंतर तो म्हणतो, हा प्रवाह का बदलला? बघितलं तर एक अत्यंत तेजस्वी असा 5-6 वर्षाचा मुलगा बाण मारून गंगेचा प्रवाह वळवतोय. त्यावेळेला म्हणतो, तू कोण रे? त्यामुळे तुम्ही कोण? नाही, तू गंगेचा प्रवाह वळवतोयस म्हणजे केवढा? आई आहे माझी. ते आईच्या मांडीवर खेळताना मुलगा आईला असं वळवतो, तसं वळवतो, मी वळवतो. गंगा तुझी आई आहे का? इतक्यात गंगा येते, सांगते की राजन, हा आपला मुलगा आहे, याचं नाव मी गांगेय किंवा गंगापुत्र, तुला निराळं नाव ठेवायचं असेल तर हरकत नाही, तू याला घेऊन जा. अत्यंत चांगलं याचं चारित्र्य असेल, अत्यंत पराक्रमी असेल, अत्यंत दृढ निश्चयी असेल हा मुलगा, दिसायला तेजस्वी आहे. आणि मुख्य म्हणजे ज्याला आपण युद्धकला म्हणतो, मार्शल आर्ट्स, निरनिराळ्या प्रकारच्या तीरंदाजी वगैरे, ह्याला दुसरा वीर मिळणार नाही, हा घेऊन येतो. हा त्याचं नाव ठेवतो देवव्रत. हा देवव्रत, गंगापुत्र, गांगेय, भीष्म. एकच. भीष्म कसं पडलं ते काल सांगितलंय, थोडक्यात पाहूया. आता त्याचा काळ अत्यंत चांगला जातो, कारण मुलगा आला ना, आणि मुलगा खरंच सगळ्यांनी प्रेम करावा असाच भीष्म आहे. शापित आहे. काल त्याच्या शापाची गोष्ट सांगितली. ते वसू, आणि ते वसू गेलेला आहे वसिष्ठांकडे, आणि त्यांना जेवायला मिळतं. इतक्यात जेवण कसं केलं तर नंदिनी ही कामधेनू आहे, आणि ही जी नंदिनी आहे ती आम्हाला वाटेल तितक्या जणांचं अन्न लगेच करून देते. मग ते म्हणाले, आम्हीही नेतो. त्यावेळेला सांगितलं की ही न्यायची नसते, ती मागून येते. तुम्ही जा, तिची प्रार्थना करा, ती तुमच्या मागून आली, माझी काही हरकत नाही आहे. पण नंदिनी स्वतःतून सैन्य निर्माण करते आणि त्यांना बंधक बनवते आणि सांगते, क्षमा मागा यांची. नंदिनीच्याकडून सैन्य निघतं. विश्वामित्राचा असाच प्रसंग आहे, आणि दोन्हीकडे वसिष्ठ, ऋषी आणि नंदिनी हीच कामधेनू आहे. मग शेवटी ते 7 जण शरण येतात. आमचं चुकलं, ऋषी शाप देतात, गाईला त्रास देत आहे म्हणून मी तुम्हाला शाप देतो, माझा अपमान केला म्हणून शाप देत नाही, मी मान अपमानाच्या पलीकडे गेलेला ऋषी आहे. पण गाईचा अपमान केला आहे, गोमातेचा अपमान केला आहे म्हणून गंधर्व आहात तुम्ही, नाही वसू आहात तुम्ही. वसू, विद्याधर, गंधर्व, यक्ष या सगळ्या मानवाच्या वरच्या अशा योनी किंवा अवस्था आहेत. मानवजन्म तुम्हाला घ्यावा लागेल. मग ते शरण आले, म्हणाले मानवजन्म नको. तर ते म्हणाले, माझा शाप खोटा होणार नाही, पण तुम्ही 7 जण मला शरण आलेला, जन्मल्याबरोबर तुमची आईच तुम्हाला मुक्ती देईल, बाकी जीवन जगायचं. हा 8वा जो आहे द्यू नावाचा, तो म्हणतो मी शरण येणार नाही. मग तो काल जिथे थांबलो होतो, तुला शाप दीर्घायुष्याचा शाप, हे लगेच मेलेलं आहे, तुला दीर्घ आयुष्य. आणि मग सांगितलं ते बघू नये ते बघावं लागेल, त्यांना वस्त्रहरण बघावं लागलं, करू नये ते करावं लागेल, कौरवांच्या अनिती अधर्माच्या बाजूने युद्ध करावं लागलं, बोलू नये ते बोलावं लागेल. वस्त्रहरणाच्या वेळेला त्यावेळेला उल्लेख करीनच, परंतु आत्ता तुम्हाला फक्त सांगतो
तिने प्रश्न विचारले नाही, त्याच वेळेला बघूया, कारण आज आपण तो विषय बघणार आहोत. आत्ता मूळ विषयाकडे येऊया. काय आहे की ज्या वेळेला हे गंगा हा मुलगा आता चांगलं चाललेला आहे, परत हा गंगेच्या काठी फिरायला येताना वाऱ्यावर त्याला वास येतो, सुगंध. तो म्हणतो हा फुलांचा सुगंध नाही आणि हा अत्तराचाही सुगंध नाही, हा मला जिवंत सुगंध वाटतो. लक्षात ठेवा, आपल्याला परफ्यूमपेक्षा फुलांचा सुगंध जिवंत वाटतो की नाही, लक्षात ठेवा. जाई प्रत्यक्ष घेणं, जाईचं अत्तर किंवा जाईची उजवात लावणं, फरक आहे त्याच्यात. हा जिवंत आहे म्हणाला. त्या वासाच्या दिशेने जातो. ते एक अत्यंत मुलगी देखणी आहे, सावळी आहे, पण तेजस्वी आहे. नाव काय? सत्यवती. माझे वडील इथेच आहे. दाशराज म्हणजे कोळ्यांचे राजे. मी कोळी आहे, कोळीड, कोळी कन्या. तर मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, तू कोण? परिचय करून देतो की मी शंतनू, हस्तिनापूरचा राजा. तर ती म्हणाली माझी काहीच हरकत नाही, वडिलांना विचार. आता इथे एक बारका फक्त उल्लेख करतो, ती एक स्वतंत्र गोष्ट आहे, लक्षात ठेवा. उपरिचर नावाचा वसू आहे. हे 8 वसू सांगितले ना, त्याच्यात उपरिचर म्हणजे वरून जाणारा, जमिनीशी संबंध नाही असे वसू. त्या वसूनी आपली कन्या सत्यवती, हा जो दाशराज आहे कोळ्यांचा प्रमुख, त्याला पाळायला दिलेली आहे. कारण इथे मला तिची खात्री वाटत नाही, तिच्यावर धोका आहे तिला, तू तिला सांभाळ. पण लक्षात ठेव, ती वसूची कन्या आहे. कोळ्याची कन्या असती तर दिलं ना, राजाला दिली. ती वसूची कन्या आहे. म्हणून तो सांगतो की हिची मुलं राज्यावर बसतील अशी देतोस का मला तू संमती किंवा वचन देतोस का? तो म्हणतो कसं देऊ, मला मुलगा आहे आणि तो मुलगा गंगापुत्र आहे आणि तो मुलगा सर्व दृष्टीने योग्य आहे. जसा राम हा सर्व दृष्टीने योग्य होता, हा सर्व दृष्टीने योग्य आहे. आणि मी त्याचा यौवराज्याभिषेक केलेला आहे, युवराज म्हणजे प्रिन्स केलेला आहे. आता माझ्यानंतर तोच राजा होणार. नको, पण हा झुरायला लागला. त्याला ती इतकी आवडली होती, तिचा तो सुगंध. कथा तिची ऐकायलाच पाहिजे ना. आता काय कथा आहे सत्यवतीची? सांगितलं उपरिचर वसूची ती मुलगी आहे. आता 2 प्रकारच्या पत्नी असतात. रामायणातही आहेत आणि ह्याच्यातही आहे. एक वीर्य शुल्का आणि दुसरी राज्य शुल्का. शुल्क म्हणजे किंमत. तुला माझी मुलगी पाहिजे ना, किंमत दे. राज्य दे मुलीला, राज्य दे मुलीच्या मुलांना. कैकई ही राज्य शुल्क आहे आणि इकडे आत्ता सांगितलेली सत्यवती ही राज्य शुल्क आहे. गांधारी ही राज्य शुल्क आहे. कोण सांगितलंय वडिलांनी की हिची मुलं बसतील, परंतु आपण सीता म्हणतो ही वीर्य शुल्क आहे. हे धनुष्य उचला, त्याला दोरी लावा, आपलं वीर्य म्हणजे पराक्रम सिद्ध करा आणि मग सीता तुमचीच. द्रौपदी ही वीर्य शुल्क आहे, पराक्रम करा. खाली बघा, वरती तो मासा फिरतोय, आपल्याला माहीत आहे द्रौपदी स्वयंवर. सिद्ध करा तुमचं कौशल्य, सिद्ध करा तुमचं मेरिट, मग द्रौपदी तुमची आहे. म्हणून ते वीर्य शुल्का आणि हे शुल्का. आणखीन एका प्रकाराने वधू मिळवत होते, ते म्हणजे हरण करायचं. अपहरण शब्द वाईट वाटतो म्हणून सुभद्रा हरण, रुक्मिणी हरण, हरण म्हणतो आपण, पळवून गेलं. आणि हिचं अपहरण केलं म्हणून या सीतेचं कोणी रावणाने, अपहरण. तशी सुद्धा बायको मिळवता येते. पण ह्या 2 अगदी स्टँडर्ड मागणी घालून अरेंज्ड मॅरेज म्हणतात ना. पळवलेलं कुठलं अरेंज मॅरेज आहे? रुक्मिणीला पळवून नेलं, सुभद्रेला पळवायला मदत केली अर्जुनाला, हे असं आहे. पण ही अरेंज मॅरेजेस आहे. अट आहे की ही मी तुला देतो, पण हिची मुलं राज्यावर बसते. तो म्हणतो मान्य नाही. उदास राहायला लागला, रात्रंदिवस झोप नाही, भूक नाही. आपल्या वडिलांना असं का झालं म्हणून त्यांनी विचारलं मंत्र्याला, की ज्याच्यावर विश्वास होता. मंत्री म्हणाले की मी विचारलं राजेसाहेबांना, त्यांना एक मुलगी आवडलेली आहे, पण मुलीच्या वडिलांची जी अट आहे ती तुमच्या कल्याणाच्या किंवा राज्याच्या एकंदर हिताच्या विरुद्ध आहे. म्हणून वडिलांनी ती अट मान्य केलेली नाही, पण त्यांच्या मनात ती मुलगी भरलेली आहे. हा जातो, आता मोठा झाला आहे तो, त्याला यौवर राज्याभिषेक सुद्धा झाला भीष्माला. जातो आणि सांगतो की माझ्या वडिलांना स्थळ मागणी कर. किती विचित्र आहे ना. वडिलांसाठी मी प्रपोजल घेऊन आलेलो आहे, मागणी मागायला आलेलो आहे, मागणी घालायला आलेलो आहे. तो म्हणाला एकच अट आहे. म्हणाला काही हरकत नाही. वडिलांनी का नाही म्हणलं? कारण माझ्याशी संबंध होता. इथे माझ्याशी संबंध आहे ना, मी सांगतो की मी राज्यावर बसणार नाही. बरोबर.
पण उद्या तुला मुलं झाली तर मी लग्नही करणार नाही. ह्या दोन त्याच्या अटी आहेत बघा, दोन आहेत. एक, मी स्वतः राज्यावर बसणार नाही आणि मी लग्न करणार नाही म्हणून माझी मुलं राज्यावर बसण्याचा प्रश्नच येत नाही. आणि मग त्याला भीष्म म्हणायला लागले. त्याची ती प्रतिज्ञा एवढी कठोर आहे आणि शेवटपर्यंत जिच्यासाठी ही प्रतिज्ञा केली तिने सुद्धा सांगितलं प्रतिज्ञा मोड. अशी कुठली परिस्थिती आली होती तेच आपण आता बघतोय. झालं, लग्न झालं, सत्यवती आली हस्तिनापूरच्या राजवाड्यात. सत्यवतीला हा आई म्हणत होता, सत्यवती त्याला मुलगा म्हणत होती, कारण दोघेही गुणी होते. सत्यवतीची अपेक्षा नव्हती, पण वसूची मुलगी आहे म्हणून हिची मुलं राज्यावर बसली पाहिजे. झालं, आता हिला मुलं झाली. पहिला मुलगा चित्रांगद, हा त्याला शिकारीचा एवढा नाद होता आणि कुणी आलं तर त्याला आव्हान देऊन युद्ध करायचं. आणि अशाच एका युद्ध म्हणजे लढाई, अशाच एका लढाईत चित्रांगद मारला गेला. त्याचा लग्नाचा प्रश्नच नाही म्हणून त्याला मुलगा झालाच नाही. आणि हा जो मुलगा सत्यवतीला झाला, जो राज्यावर बसणार होता, तो मेला. दुसरा विचित्रवीर्य, नावाप्रमाणेच इतका विचित्र आहे तो की त्याला इतके रोग आहेत. क्षय अपस्मार आपण म्हणतो ना, क्षय झालेला आहे. सतत दारू असेल, भोग, हा भोग तो भोग, शक्तीच उरलेली नाही, त्याला मुलं झाली नाहीत. आता त्यांच्या पत्नी कोण? गंमत बघा, महाभारतात काही काही गमती आहेत. सत्यवती म्हणाली आता ही माझी 2 मुलं झालेली आहेत, लग्नाची झालेली आहेत, त्यांना पत्नी कोण देणार? हा सतत लढाईला आणि हा सतत भोगात. भीष्माचार्य म्हणाले थांब. त्यावेळेला काशी राजा नावाच्या 3 मुलींचं लग्न होतं. अंबा, अंबिका आणि अंबालिका. अंबा मोठी, नंतर अंबिका आणि अंबालिका लहान. त्या तिघींचं एकदम स्वयंवर होतं आणि भीष्माचार्य रथ घेऊन आले. सगळेजण हसायला लागले. आता या म्हाताऱ्याची बुद्धी चळली वाटतं, लग्न करायचं नाही वचन घेतलेलं आहे. भीष्माचार्य कोणत्या उद्देशाने आले होते की बरं आता दोघी कोण निवडणार तो, म्हणून भीष्माचार्यांनी तिघींना रथात घातलं आणि राजांना सांगितलं ज्याला आव्हान द्यायचं त्याने मला आव्हान द्यावं, मी युद्ध करायला तयार आहे. ज्याने आव्हान दिलं भीष्माचार्यांनी त्याचा पराभव केला आणि तिघींना घेऊन आले. उतरताना अंबा म्हणते की मी शाल्व नावाचा जो राजा आहे त्याला मनानं वरलेला आहे, आम्ही दोघंजण एकमेकांना निवडलेलं आहे. ते म्हणाले की जाऊ दे, मला एक सुद्धा चालेल, कारण विचित्रवीर्य एकटाच आहे, पण 2 पत्नी त्याच्या होतील, तू जा परत. ती जाते परत. तो सन्मानपूर्वक पाठवतो भीष्म. शाल्व म्हणतो ज्या भीष्माने हाताला धरून तुला रथात घेतलंय आणि त्या विचित्र वीर्यासाठी तुला नेलेलं आहे, मी तुझा स्वीकार कसा करू? मी राजा आहे. आणि मग ती परत भीष्माकडे येते आणि भीष्माला काय सांगते, तुझ्यामुळे माझी अशी परिस्थिती झालेली आहे, माझ्याशी लग्न कर, तू माझ्याशी लग्न कर. भीष्म म्हणले ते शक्य नाही. मग ठीक आहे, पुढच्या जन्मात मी तुझा सूड घेतला. हा सगळा सूडाचा प्रवास आहे, पण आपण सूडावर फोकस करत नाही आहोत. आपण सूडावर नाही, मी तुला सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. मग ती काय करते, शंकराची उपासना करते. शंकराची उपासना, शंकर प्रसन्न होतो. ती अग्निप्रवेश करते, स्वतःला संपवते आणि नंतर द्रुपद राजाच्या पोटी शिखंडिनी म्हणून मुलगी जन्मते. मुलगी, पण ती म्हणते मला भीष्माचार्यांना आव्हान द्यायचं आहे म्हणून लहानपणापासून तिचा एकंदर बघितल्यानंतर तिला कायम मुलाचे कपडे घातले जातात. ती राजकुमारासारखी फिरते, तलवार वगैरे चांगली करते, धनुर्विद्येत अतिशय प्रवीण झालेले, घोड्यावर वगैरे बसते. आता मी बसते म्हणतोय, लोक बसतोच म्हणत होते, लोकांच्या दृष्टीने तो राजकुमारच होता, पण प्रत्यक्षात ती स्त्री म्हणून जन्मली होती. हे ज्ञान कृष्णाला होतं आणि भीष्माना होतं, स्त्री म्हणून जन्मलेली. पुढे सगळं झालं, हा शिखंडी झाला, शिखंडिनी होता तो शिखंडी झाला आणि पुढे भीष्मासमोर तो उभा राहिला. भीष्म म्हणाले माझा नियम आहे की स्त्री किंवा स्त्री म्हणून जन्माला आलेली व्यक्ती माझ्या समोर उभे राहिलं तर मी शस्त्र खाली ठेवतो, त्या व्यक्तीने मला मारावं, मी स्त्रियांशी लढत नाही. पुढे भीष्माचार्यांचं असंच झालं, तो विषय पुढचा आहे. आता एवढं बघूया ना, अंबा असं झालं, अंबिका आणि अंबालिका. विचित्रवीर्याला काय, त्याला क्षय झालेला आहे, त्याला शक्तीच नाही आहे, मुलं होत नाही आहेत. आता काय करायचं? तिने सांगितलं की माझ्यामुळे तुला प्रतिज्ञा घ्यावी लागली ना भीष्मा, मी तुला सांगते प्रतिज्ञा सोड, मोड. मी सगळ्यांच्या देखत तुला परवानगी देते, तू लग्न कर. आणि वारस पाहिजे ना, अयोध्येच्या सिंहासनाला कुणीच नाही. आता विचित्रवीर्य किती दिवस जगणार आहे? राजाच्या वैद्यांनी सांगितलं हा फार दिवस जगणार नाही आहे. आणि पुढे तसंच झालं.
ते म्हणाले मी ह्याच्यासाठी पत्नी घेऊन येतो, मी माझी प्रतिज्ञा मोडणार नाही. म्हणून अंबिका आणि अंबालिकाचं त्या विचित्र वीर्याशी लग्न होतं. लग्न म्हणजे काय, त्याच्या शक्तीत उरलेलं नाही, तो मरतो. या दोन आहेत सुना, पण वारस नाही ना. बघा ही नियती आहे, त्या सिंहासनाला वारस नाही. हा म्हणाला मी दगड जरी सिंहासनावर ठेवलात ना तरी शेवटपर्यंत माझी निष्ठा हस्तिनापूरच्या सिंहासनाला. म्हणून ते कौरवांच्याकडून लढले. हे लक्षात ठेवा, त्यांना पांडवांची बाजू पूर्ण पटत होती, पण त्यांची निष्ठा काय, त्यांची भीष्म प्रतिज्ञा की इथे दगड जरी ठेवला, पण दगड वगैरे ठेवला पाहिजे, सिंहासन रिकामं ठेवायचं नाही. मग झालं. आता ती सांगते तू जर प्रतिज्ञा मोडणार नसला, हा भाग कदाचित तुम्हाला माहीत नसेल, मला लग्नाआधी झालेला एक मुलगा आहे. लग्नाआधी म्हणजे कुमारी माता आपण ज्याला म्हणतो, लग्नाआधी झालेल्या मुलाला कानीन पुत्र म्हणतात. असे महाभारतातले दोन प्रसिद्ध पुत्र म्हणजे कुंतीला झालेला कर्ण आणि हिला झालेला व्यास. या दोघींनी तिने त्याला पाण्यात सोडून दिलं, तो नंतर येणार आहे. आणि हिने याला द्वीपावर ठेवलं. द्वीप म्हणजे बेट, सर्व बाजूंनी पाणी, तिथे कोणी विशेष जात नव्हतं. आपल्या विश्वासातल्या सखी आणि दासी, भरपूर पैसे, ती तशी राजकन्याच आहे ना सत्यवती. सांगितलं काय की ह्याचं रक्षण कर. म्हणून व्यासाना नाव आहे त्याच्यात द्वैपायन. द्वीप अयन म्हणजे घर. द्वीप हे यांचं घर होतं लहानपणी. बरं, आता त्यांचा जन्म मी तुम्हाला काल सांगितला. पराशर ऋषी आहेत. पराशर ऋषी हिमालयाकडे नेलेले आहेत, जायचं आहे, गंगा पार करायला पाहिजे. पार करायला ही नौका चालवायला सत्यवती बसलेली आहे, कारण पुरुष कुठल्या तरी उत्सवाच्या निमित्ताने गेलेले आहेत. तिचा भयंकर वास आहे मत्स्यगंधा, माशांचा वास आहे. ती मासे पकडणारी, मासे विकणारी, माशांच्या टोपल्या सगळ्या घरात असलेली अशी ती आहे. आणि हे पराशर ऋषी शाकाहारी म्हणजे कंदमुळं फळं खाणारे, त्यांना तो वास सहन होईना. त्यावेळेला ते म्हणाले की मला तू आवडली आहे, मला तुझ्याबरोबर एकांत सेवन करायचं आहे. ती म्हणाली मी हे अशी. त्यावेळेला ते म्हणाले माझ्या तपस सामर्थ्याने मी तुला, आत्ता तू मत्स्यगंधा आहेस, तुला सुगंधा नाही योजनगंधा बनवतो. दूरपर्यंत तुझ्या अंगातून जो सुवास बाहेर पडेल तो दूरपर्यंत जाईल. तो शंतनूला आला आणि तिला आश्चर्य वाटतं, भक्ती तिकडून आपल्या अंगातून सुवास बाहेर पडतोय. आता म्हणाली मला तुझ्या जवळ घ्यायला काही हरकत नाही आहे. ती म्हणाली पण नावे सगळे ओळखतात मला, सगळीकडे माणसं आहेत. मग ते आपल्या तपस सामर्थ्याने धुकं निर्माण करतात. धुकं, आणि धुकं असल्यामुळे दोन्ही 13 वर्षांना काही दिसत नाही, एकांत होतो. आणि ते म्हणतात मला पलीकडे सोड, मला हिमालयात जायचं आहे. ती म्हणाली पण आता जर मी गर्भवती झाले तर त्या मुलाचं काय. ते म्हणाले मी ऋषी आहे, मुलं वगैरे मी सांभाळत नाही, पण योग्य वेळी मला आतून प्रेरणा होईल आणि मी येईन आणि या मुलाचं शिक्षण करेन. व्यासानं शिकवलं कोणी हो? व्यासानं पराशर ऋषीने शिकवलं. म्हणून व्यासांचं एक नाव पाराशर. पाराशर म्हणजे पराशरांचा मुलगा. व्यासानं गुरु कोण आहे? त्या बेटावर ठेवलेला आहे, कोणी तिथे जात नाही आहे. पण व्यासांची एक बुद्धी, पराशर ऋषीने सगळं ज्ञान दिलं. ज्यावेळेला व्यास 10-11 वर्षाचे झाले त्यावेळेला बोलवलं त्यांना आणि ते शिक्षण दिलं. आता व्यास माझा मुलगा आहे, तो माझ्या आज्ञेच्या बाहेर नाही. त्याच्याकडून या अंबिका आणि अंबालिकाला मी मुलं म्हणजे संतती निर्माण करते. तुम्हाला हे काय? त्यावेळेला पद्धत होती नियोग पद्धत म्हणतात. नियोग म्हणजे प्रतिष्ठित मंडळींना जमवायचं, अंबिका आणि अंबालिकांना आणायचं आणि तिथे व्यासांना सांगायचं हा व्यास हा अंबिका आणि अंबालिका यांना संतती निर्माण करेल. सगळ्यांची मान्यता आहे का? व्यासांचं जे तेज आहे ना, व्यास काळे आहेत, त्यांना कृष्ण द्वैपायन व्यास म्हणतात. व्यास काळे आहेत, तर तेज एवढं आहे त्यांचं. त्यावेळेला ते आईला परत परत सांगतात आत्ता मी नुकतीच माझी तपश्चर्या पूर्ण केलेली आहे, माझ्यातलं तेज मलाच सावरत नाही आहे, माझ्या आतून बाहेर पडता येते, तेव्हा जरा काही वेळ थांब ना तो, आणि मग मी यांच्या ठिकाणी संतती निर्माण करतो. तिला एवढी घाई झाली होती कारण पती मेला, मुलगा मेला, दुसरा मुलगा मेला, वारस कुठे आहेत? वारस नाही, त्याला लवकरात लवकर हस्तिनापूरला वारस पाहिजे सत्यवतीला. ती म्हणते काही नाही तू कर. मग हरकत नाही. पहिल्यांदा अंबिका आणि व्यास, व्यासांचं तेज अंबिकेला सहन होत नाही. ही एक वर्णन करण्याची पद्धत आहे, याच्यामागचं विज्ञान वगैरे बघू नका शक्यतो. ती डोळे गच्च मिटून घेते. आंधळा जन्मतो धृतराष्ट्र, अंबिकेला आंधळा धृतराष्ट्र जन्मतो, व्यासांचं तेज तिला सहन होत नाही. नंतर अंबालिका,
अंबालिकाला व्यासन, ती विवर्ण म्हणजे पेल म्हणतात ना, PALE, पेल, पांढरी पडते, पांढरी फटक पडते ती. पांडू जन्मतो, पांडू ॲनिमिया, पांडू रोग म्हणजे ॲनिमिया, रक्तात हिमोग्लोबिनच कमी आहे, लक्षात घ्या. पांडू जन्मतो. ती म्हणाली हे दोघंही सिंहासनावर बसायला योग्य नाही, एक जन्मांध आणि दुसरा जन्मरुग्ण, जन्मापासून रोगी. आणखीन एकदा त्यावेळेला या दोघी म्हणतात आम्ही ते करणार नाही, अंधारात ठार अंधार करूया आणि आपली एक दासी आहे त्या दासीला व्यासांकडे पाठवूया. दासी टफ आणि रफ म्हणतो ना असल्यामुळे व्यासांचं तेज त्यांनी सहन केलं. आणि जो मुलगा झाला तो अत्यंत कृष्णासारखा बुद्धिमान आणि विवेक, विजडम ज्याला म्हणतात, विवेक असलेला विदुर. विदुर हा तिसरा मुलगा. परंतु तो दासीपुत्र, नंतर कळलं ना दासीपुत्र, आई जन्म दिला त्या दासीनं दिला ना त्यांना, म्हणून दासीपुत्र म्हणून तोही सिंहासनावर बसायला अपात्र. सत्यवतीला मिळालं काय? कोण बसणार? धृतराष्ट्र आंधळा म्हणून बसू शकत नाही. त्यातल्या त्यात पांडू बसू शकतो, कारण पांडू तेजस्वी आहे. पांडू पांढरा आहे म्हणजे केतकीसारखा सांगितलं. केतकी म्हणजे हातो, केवडा म्हणतो ना आपण, त्या केवड्यासारखा रंग आहे. आणि ज्या वेळेला कुंतीचं स्वयंवर आहे त्यावेळेला सगळ्या राजातून त्यांनी तेजस्वी पांडूला निवडलेलं आहे. स्वयंवर आहे ते पांडू. मग झालं मग पांडू कुंती. आता कुंतीची कथा सांगायला पाहिजे. कुंती ही कोणी म्हणतात निरनाडी नावं देतात. शूरसेन, काही म्हणतात सुरा नावाचा राजा होता. सुरा म्हणलं तर शूरसेन नावाचा राजा. त्या राजाला मित्र कुंतीभोज, वैद्यांनी सांगितलं कुंतीभोज नावाचा राजा आहे, त्याला संतती होणार नाही आहे. आणि तो इतका उदास राहायला लागला. त्यावेळेला हा शूरसेन म्हणतो मला जे पहिलं अपत्य होईल, मुलगा किंवा मुलगी, ते मी तुला देईन. ही मुलगी होते कुंती आणि तो तिला देतो. आता हिचं नाव काय माहीत आहे ना? पृथा. आणि म्हणून पार्थ झालेलं आहे. पृथा म्हणजे पृथ्वीसारखी विस्तृत होत जाणारी पृथा, आणि कुंती म्हणजे कुंठित होत जाणारी. शापित आहे त्यांचे आयुष्य. कुंती इतकी तेजस्वी असते, इतकं तिचं तेज आणि प्रभाव लोकांच्यात वाढत असतो. कुंतीभोजाकडे गेल्यानंतर कुंतीभोजाने भयंकर लाड केले तिचे. पण हे माझं घर नाही आहे, मला का दत्तक म्हणजे का देऊन टाकली मला? पण तरीसुद्धा हे माझं घर आहे ना, माझ्या पित्याचं घर आहे ना. इतकी चांगली ते राहायला लागली. अशा वेळेला दुर्वास येतात एक दिवशी. दुर्वास म्हणतात, आता हे लक्षात ठेवा, आपल्याला हा अनुभवच नाही आहे, माझ्यातून एक मंत्र व्यक्त होणार आहे, प्रकट होणार आहे. जशी प्रसूती वेदना असते ना, तशी मला वेदना होते, माझं टेन्शन आहे, काहीतरी नवीन मंत्र निर्माण होणार आहे ज्यामुळे जगाचं कल्याणही होईल, अशी शक्ती होईल किंवा अकल्याणसुद्धा होईल. पण माझ्यातून तो व्यक्त होणार आहे. मला असा कोणीतरी सेवक देतो, रात्रंदिवस माझी सेवा करेल. दुर्वासांची सेवा करायला कोणी तयार नाही. तो राजाही नाही कोणती भोज. तर त्यावेळेला म्हणाला मी अत्यंत अपेक्षेने तुझ्याकडे आलो. तुझ्या राज्यात एकही जण नाही, स्त्री किंवा पुरुष, जो माझी रात्रंदिवस सेवा करेल. त्यावेळेला कुंती पुढे आली, मी करेन. त्यावेळेला तिला माहितीही नव्हतं आपण काय करतोय. 15 वर्षाची असेल ती. वर्षभर ती दुर्वासांची रात्रंदिवस त्यांच्या मनासारखं वागणं फार अवघड आहे. जरा चुकलं की दुर्वास शापच देतात. अत्यंत क्रोधी आहेत ते. पण अत्यंत त्याच्या मनासारखी सेवा केली. आणि नंतर म्हणाले जो मंत्र प्रकट होणार आहे तो मी तुला देतो. तिला नको होता मंत्र, पण ती डेस्टिनी, प्रारंभ आहे तिचं. आणि तो वशीकरण मंत्र दिला. वशीकरण, वश करणं म्हणजे जिंकणं. या सृष्टीतली कोणतीही शक्ती, त्या शक्तीला हा मंत्र म्हण, आवाहन कर, ती शक्ती व्यक्ती म्हणून तुझ्याकडे येईल आणि त्याच्यापासून तुला संतती होईल किंवा तुला दुसरं काही पाहिजे असेल तर. मला काही नको आहे. दुर्वास निघून जातात. ही 15-16 वर्षाची मुलगी एक दिवस सौंध म्हणजे बाल्कनीत उभी आहे. सूर्योदय पहा. त्या सूर्योदयाच्या आधीचे रंग, सूर्याचं ते पसरत जाणारं तेज बघितल्यानंतर प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. मंत्र दिलाय. ही कौमार्य सुलभ म्हणतात ना, कुमारी आहे ना ती साधी, सहज मंत्र म्हटला आणि सूर्याला बोलवलं. सूर्य आला. कल्पना करा, मला का बोलवलंस ते मला माहीत आहे. ती म्हणाली मी चुकून बोलवलं, तू जा परत. रॉंग नंबर म्हणतो ना आपण, चुकून बोलवलं. तो म्हणतो हा मंत्र असा आहे, तो इरिव्हर्सिबल, तो परत नाही घेत आहे. पण एक लक्षात ठेव, माझ्यापासून तुला जो पुत्र होईल तो अत्यंत पराक्रमी, अत्यंत तेजस्वी
आणि तो मूल झालं तरी सुद्धा तुझं कौमार्य आहे, व्हर्जिनिटी ती कायम राहील. याला इमॅक्युलेट कन्सेप्शन म्हणतात. आपल्याला ते हसतात, पण येशू ख्रिस्ताचं इमॅक्युलेट कन्सेप्शनच आहे. ती मदर मेरी, व्हर्जिन मेरी म्हणतात तिला. व्हर्जिन मेरी म्हणजे ती झाला येशू तरी सुद्धा ती कुमारीच राहिली, व्हर्जिन कुमारी. व्हर्जिनिटी रिमेन इंटॅक्ट. जर कुंतीचं तसंच झालं आणि अत्यंत देखणा पुत्र झाला, कवच कुंडल घातलेला. त्याच्या इतकी ती ही होती. एक तुम्हाला सांगतो, नवीन महाभारतात एक प्रसंग दाखवला आहे, त्यातले कितीतरी प्रसंग मी सांगणार आहे, खूपच चांगले आहे. परशुरामाकडे हा जातो कर्ण हा तेजस्वी आहे. परशुराम म्हणाले की मी क्षत्रियांना 21 वेळा क्षत्रिय निक्षत्रिय पृथ्वी केलेली आहे, मी फक्त ब्राह्मणांना शिकवणार माझ्याकडे असलेली विद्या. ह्याला तर परशुरामाकडून विद्या शिकायची होती. परशुरामाने विद्या शिकवलेले विद्यार्थीच आहेत सगळे. परशुरामाचे भीष्म परशुरामाचा विद्यार्थी. परशुरामाकडून काही अस्त्र वगैरे इतर अर्जुन वगैरे त्या हा म्हणतो मला ब्रह्मास्त्र वगैरे तुमच्याकडून मिळवायचं आहे. हा सांगतो मी ब्राह्मण आहे. आणि कर्ण दिसायला तेजस्वी. हा म्हणतो की इतका तेजस्वी शिष्य मला मिळाला, मी माझं भाग्य समजतो. पण माझी एक क्वालिफाईंग टेस्ट आहे, ज्याला एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट म्हणतात ना, माझी एक एंट्रन्स टेस्ट आहे. काय तो सूर्याकडे तो बाण मारतात परशुराम. तो सूर्याचं तेज घेऊन रिफ्लेक्ट होतो बाण आणि याच्या छातीला लागतो. जर जखम झाली असती ना तर कदाचित परशुरामाने स्वीकारलं नसता. पण हा कवच कुंडल घातलेला आहे. कवच कुंडल सूर्याचीच आहेत, कारण हा सूर्यपुत्र आहे, लक्षात ठेवा. तो बाण त्याच्यावर पडतो, एवढं तेज निर्माण होतं, त्या परशुरामाचे डोळे दिपून जातात आणि कर्णाचं तेज आणखीन वाढतं, कारण सूर्याचं तेज घेऊन तो बाण आलेला आहे. तो म्हणतो अरे असं मी ह्यापूर्वी कधी बघितलेलं नाही, मी तुला माझा विद्यार्थी करतो, सगळं शिकवतो. पण एक प्रसंग घडतो, ह्याला डेस्टिनी म्हणतात. यू आर डेस्टाइंड, समय से पहले और भाग्य से ज़्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता. हा प्रारब्धाचा सिद्धांत आहे. आता हे शांत झोपलेले आहेत याच्या मांडीवर परशुराम. हा म्हणतो की आता सगळं शिक्षण झालेलं आहे. त्या दिवशी संध्याकाळी एक प्रसंग घडतो, त्याला हरणाचं सारखे डोळे दिसतात आणि ते गाय असते छोटी. हा त्या हरणाची शिकार करण्यासाठी मारतो. तो गाय मरते हो, नकळत मेलेली आहे. पण गाय म्हणजे पृथ्वी, गो माता म्हणजे पृथ्वी माता. जो भिक्षुक आहे तो म्हणतो की माझ्या गाईला तू मारलंस, आता शाप देतो मी. तो म्हणतो चुकून मारलं गेलेलं, तुला मी 100 गाई देतो, मी तसा राजपुत्र आहे, तुला काही देऊ शकतो. तो म्हटला नाही, मी शाप देतो, पृथ्वीला तू मारलेला आहेस, गो माता म्हणजे पृथ्वी. म्हणून ऐन युद्धाच्या वेळेला पृथ्वी तुझ्या रथाचं चाक गिळेल. झालं ना पुढे तसं, तुझ्या रथाचं चाक पृथ्वी गिळेल, कारण तू पृथ्वीला मारलेला आहेस म्हणून. हा शाप मिळतो बघा. पण तो शाप घेऊन हा जगतो, काही हरकत नाही. आता गुरुची शेवटची सेवा करायची, गुरुकडून आज्ञा घ्यायची आणि जायचं परत. अत्यंत पराक्रमी, अर्जुनापेक्षा पराक्रमी, अर्जुनापेक्षा जास्त शस्त्रविद्या. परशुराम गुरु आहे त्याचे. म्हणून झोपलेले आहेत शांतपणे. इतक्यात एक किडा येतो, कीटक, आणि तो कीटक याच्या मांडीला चावायला लागतो. मांडी जर हलवली तर गुरुची झोपमोड होईल. म्हणून हा तसा तो आत बुराक करतो, छिद्र करतो, रक्त यायला लागतं मांडीतून. तर एवढं रक्त येतं की परशुरामाच्या खांद्याला ते लागतं. काय गरम लागलं. पण परशुराम उठून बघतात तर सगळं रक्त. हे रक्त कुठलं? काही नाही गुरुदेव, झोपा तुम्ही. त्यावेळेला म्हणतात इतक्या वेदना सहन ब्राह्मण करू शकणार नाही. हे लक्षात चिमटा काढलं की आई ग, तो म्हणे हा क्षत्रिय, तू क्षत्रिय आहेस की नाही सांग. त्यांनी कबूल केलं की मी क्षत्रिय आहे, तुम्ही फक्त ब्राह्मणांना शिकवता म्हणून मी ब्राह्मण म्हणून आलो. मी एक जिज्ञासू आहे, मी एक चांगला विद्यार्थी आहे. ते म्हणाले शाप देतो, तू फसवून माझ्याकडून विद्या घेतलेली आहेस, म्हणून जे अस्त्र ज्या वेळेसाठी तू वापरणार आहेस त्यावेळेला त्या अस्त्राचे मंत्र तू विसरशील. बघा, म्हणजे हा कर्णाचं जीवन आहे ना, हा एवढा उच्च आहे, पण त्याला सतत शाप मिळत गेले. त्याची चूक नव्हती. इथे गुरुला झोप चांगली लागावी म्हणून बघतो आणि गुरु शाप देतो की तू फसवलंयस मला, आणि फसवलेलं असतंच ना. हे शाप घेऊन एकतर रथाचं चाक गिळेल, अर्जुनाशी लढताना चाक गिळलं जातं आणि त्याला अर्जुनाच्या वेळेला मंत्रच आठवत नाही. शाप आहे परशुरामाचा. आता हा जाऊ दे. हा कर्ण हा कुंतीचा पुत्र, कुंती ही पांडूची पत्नी. ही गांधारीबद्दल सांगायला पाहिजे थोडक्यात, नंतर आपण पुढे जाऊया.
गांधारी ही गांधार देशाची, ज्याला कंदाहार म्हणतात, काबूल कंदाहार म्हणजे सध्याचा अफगाणिस्तान. कंदाहारमध्ये आपल्याकडे गांधार शिल्प, गांधार चित्रलिपी किती आहे. तो अफगाणिस्तानमधला सगळा आपला जो सांस्कृतिक वारसा आहे तो त्यांनी नष्ट करून टाकलेला आहे. अशी विकृत संस्कृती अफगाणिस्तानात आजही आहे. पुढे बुद्धाचे केवढे मोठे होते, अशा AK-47नी मारून विद्रूप करून टाकले ते पुतळे बुद्धाचे. त्यांना काही लागत नाही, इतके ते क्रूर आहेत. असू दे. पुढे काय झालं की गांधारी राजकन्या आहे, गांधारी तेजस्वी आहे. नवीन जे महाभारत जिथून सुरू होतं तो प्रसंग ही त्या डायरेक्टरची बुद्धी आहे, कल्पनाशक्ती आहे, इमॅजिनेशन और क्रिएटिव्हिटी. आणि ही क्रिएटिव्हिटी हे नवीन महाभारत आहे. तुम्ही मुद्दामून बघा, न्यू महाभारत म्हटल्यानंतर तुम्हाला ही दृश्य दिसते. सुरुवातीचंच दृश्य आहे. शकुनी चालू शकत नाही, लंगडा आहे, त्याचा एक पाय शॉर्ट आहे. अशा वेळेला तो चढतो आपल्या मित्रांबरोबर. रात्र होते, सगळीकडे काजवे 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 इतके असतात. तो बाटलीत काजवे भरतो आणि त्याला एवढा आनंद होतो की माझी जी बहीण आहे अत्यंत लाडकी आवडती गांधारी, तिला प्रकाश आवडतो, तिला अंधार सहन होत नाही. एरवी काय दिवे लावते, किती दिवे आहेत तिच्या महालात, निरनिराळ्या प्रकारचे दिवे. आणि ती इतकी सुंदर दिवे लावत जाते. त्या दिवे लावण्यात एक लय आहे. प्रत्येक दिवा लागल्यानंतर जो प्रकाश पडतो त्याचं तिच्या चेहऱ्यावरचं रिफ्लेक्शन पाहण्यासारखं आहे. पण जर वाऱ्याने दिवे गेले तर हे काजवे माझ्या बहिणीला प्रकाश देतील, मी एक चांगला भाऊ आहे म्हणून ते बाटलीत काजवे भरून घेऊन येतो. मधल्या काळात भीष्म येतात, मागणी घालतात, मी कोण आहे, मी भीष्माचार्य आहे, मी राजाईपेक्षा वरचा आहे हस्तिनापूरचा. पण आमचा जो धृतराष्ट्र नावाचा मुलगा आहे सत्यवतीचा, तो मुलगा आता व्यासांचाच म्हणायला पाहिजे, आता व्यासांचा मुलगा, अंबिकेचा, आंधळा येतो. पण तुम्ही त्याला स्वीकारा, नाहीतर मी सैन्य घेऊन आलेलो आहे. हे पॉईंट ब्लँक झालं की नाही. जो मुलीच्यासाठी वर मागायला जातो किंवा मुलगी मागायला जातो तो सैन्य घेऊन जात नाही. त्यावेळेला तो म्हणाले, गांधारीचे पिताश्री म्हणाले की हरकत नाही, शकुनी दूर आहे. म्हणाले हरकत नाही, मी मान्य करतो. गांधारी म्हणते काही हरकत नाही, आंधळा आहे ना, जन्मांध आहे ना तो. त्या क्षणी ती पट्टी लावते, ती थांबत नाही. ती सासरी आल्यानंतर पट्टी लावते असं काही नाही. ज्या क्षणी विवाह निश्चित होतो त्या क्षणी ती पट्टी बांधते. इकडे हा शकुनी येतो, इतक्या आनंदात येतो. ताई कुठे, म्हणजे कुठे गांधारी, मी काय आणलंय बघ. आणि बघितल्यानंतर हिने डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. तुझ्या डोळ्यानं काही झालं का? नाही म्हणजे आयुष्यभर पट्टी राहणार आहे, कारण माझा पती आहे ना आंधळ. मग सगळं कळल्यानंतर तो ती बाटली फोडून टाकतो. आणि पुढे असंही एक दृश्य आहे की त्या काजव्यांचं सगळं जंगल जाळून टाकतो. शकुनी येतो आणि आपल्या बहिणीबरोबर येतो आणि सर्व नाश होईतोपर्यंत, त्याचाही नाश होईतोपर्यंत तो बहिणीच्या घरीच राहतो, जात नाही परत. तो हस्तिनापूरलाच राहतो. तो कौरवानं इतके वाईट सल्ले देतो की त्यामुळे पांडवांचा नाश होणारच आहे, कारण शेवटी पांडवही कुरुवंशातलेच आहेत की. पण सगळ्या 100च्या 100 मुलांचा नाश करतो. आणि सहदेव जो आहे तो शेवटी शकुनीला मारतो. पण तो मारायसाठीच ते आलेला आहे. त्याने सगळा सूड घेतला. कशाचा सूड घेतला? माझ्या बहिणीला जन्मभर तुम्ही आंधळी बनवलं. इथे एक सांगायला पाहिजे, आपण काय 3 पद्धतीने महाभारत बघतोय. त्या प्रसंग कथा सांगितली, कथेचा संदेश काय, व्हॉट इज द मेसेज ऑफ दिस इन्सिडंट, त्याचा कोणता संस्कार मी माझ्या मनावर करून घेणार आहे. आणि दुसरं, मी संकल्प कुठला करणार आहे. या प्रत्येक प्रसंगात काहीतरी मी शिकणार आहे आणि काहीतरी मी करायचं ठरवणार आहे. आता गांधारीचं प्रकाशावरचं प्रेम, शकुनीचं आपल्या बहिणीवरचं प्रेम, गांधारीनी तो अंधपुत्र अंधपती स्वीकारला आपल्या राज्याचं रक्षण करण्यासाठी, हे शिकायला पाहिजे. हा मेसेज आहे या प्रसंगाचा. माझ्यावर मी संस्कार काय घडून देणार आहे की शेवटी वाईडर और लार्जर इंटरेस्ट महत्त्वाचे आहे. माझ्यापेक्षा माझं कुटुंब, कुटुंबापेक्षा माझं गाव, गावापेक्षा माझं राज्य आणि राज्यापेक्षा माझं राष्ट्र, राष्ट्रापेक्षा जग, जगापेक्षा विश्व. त्याग करण्यासाठी हे महाभारतातही आले आणि रामायणातही आलेलं आहे की मला त्याग करायचा आहे तर मी माझा त्याग करीन कुटुंबासाठी, कुटुंबाचा त्याग करीन गावासाठी,
गावाचा त्याग करीन असं करत करत विश्व. पण ज्यावेळेला मला आत्मज्ञान मिळवायचं आहे त्यावेळेला मी विश्वाचा सुद्धा त्याग करेन. आय डू नॉट बिलॉंग टू एनिथिंग, एनी वन. कुणाशीही कशाशीही माझं नातंच उरलं नाही. मला आत्मज्ञान मिळवायचं आहे, मला मुक्त व्हायचं आहे. मुक्तीसाठी, आत्मज्ञानासाठी कुठलंही बंधन नाही आहे. मी विषय वाढेल, वेळ नाही म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही आज रात्री विचार करा ना, माझ्या इंटरेस्टचा मला सॅक्रिफाईस करायचा आहे फॉर द सेक ऑफ माय फॅमिली. काय मला शिकायचं आहे खूप, परंतु 3 बहिणी आहेत, त्यांचे लग्न करायचे आहेत. वडील म्हणतात ग्रॅज्युएट झालायस ना, आता नको शिकूस, नोकरी कर. मी हरकत नाही, कारण बहीण मी मोठा भाऊ आहे, माझं कर्तव्य आहे. मी महिन्यांसाठी म्हणजे कुटुंबासाठी त्याग केला. आता राष्ट्रावर संकट आलेलं आहे, तर मी एकटा मुलगा आहे घरात, हरकत नाही. बाकीच्या 3 बहिणी आहेत, लग्न करून निघून जातील, पण मी त्याग करतो कुटुंबाचा, देशासाठी लढण्यासाठी. असं करत 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 शेवटी आत्मज्ञानासाठी मी सगळ्या विश्वाचा त्याग करणार आहे, असा तो श्लोक आहे. पुढे जाऊया आपण. ज्या वेळेला हा सगळा प्रकार घडतो, गांधारी लग्न होऊन येते. कुणाशी लग्न होतं तिचं? धृतराष्ट्राशी. दोघंही अंध आहेत, पण इथे गांधारीचं अंधत्व हे तिने स्वीकारलेलं आहे, निवडलेलं आहे. व्रत आहे ते, व्रत. त्यामुळे होतं काय, तुम्ही सहज बघा, तुम्ही 1 वर्ष मौन राहिलात, काही काही जण 12 वर्ष राहतात, तर तुम्ही जे बोलाल त्याप्रमाणे घटना घडतात. डॅम म्हणतात ना, मी नदीचा प्रवाह अडवला, डॅम घातला, धरण बांधलं की जे पाणी साठतं, इरिगेशनला उपयोग होतो, इलेक्ट्रिसिटीला उपयोग होतो, इंडस्ट्रीजला उपयोग होतो. वाहत जाणारी नदी काय उन्हाळ्यात सुकून जाते. सो डॅम इज इम्पॉर्टंट, कारण एवढी शक्ती साठवलेली आहे. मी डोळ्यांना डॅम घातला, माझ्या दृष्टीत शक्ती येते. तो प्रसंग आत्ता सांगतो. मी तोंडाला धरण बांधलं, बोलणार नाही, माझ्या वाणीत एवढी शक्ती येते हो. शाप, वरदान ही शक्ती अशा लोकांकडून येते जे एरवी बोलत नाही, कामाशिवाय बोलत नाही. 12 वर्ष मौन असलेला संभाजी नावाचा एक सत्पुरुष, ज्यावेळेला गोंदवलेकर महाराजांची आई, गोंदवलेकर महाराजांचा जन्म झालेला नाही, तो गर्भ पोटात आहे, त्यांना नमस्कार करतात. त्यावेळेला म्हणतात की कल्याण, तुझ्या पोटी संत पुरुष जन्म घेणार आहे. त्यांच्या शिष्यांना आश्चर्य वाटतं, 12 वर्षात एवढे प्रसंग आले, आपले गुरुदेव बोलले नाहीत. आणि आज तिने फक्त नमस्कार केला, यांनी तिच्या पदरात नारळ टाकला आणि सांगितलं तुझ्या पोटी संत पुरुष. मौन मोडलं, पण घडलं तसं, हे लक्षात ठेवा. म्हणून मी कान जर बंद केले तर माझी एवढी श्रुती येते, बारीक बारीक स्वर इतरांना न ऐकू येणारे मला ऐकू येते. प्रत्येक ठिकाणी मी शक्ती संचय केला. धरण बांधणं म्हणजे काय, शक्तीचा संचय करा, मला ती शक्ती जास्त चांगल्या प्रकारे वापरता येते. एक प्रसंग बघा, दुर्योधन आणि भीम परस्पर राय. जसा अर्जुन आणि कर्ण आहेत तसे दुर्योधन आणि भीम. दुर्योधनाला भीमाने प्रतिज्ञा केलेली आहे की तुझ्या मांड्या मी फोडेन गदेनं, चिखल करून टाकेन त्याचा, मी तुला मारणार नाही. आणि तो प्रसंग आहे. आदल्या दिवशी, उद्या तू भीमाशी लढणार आहेस ना, आज रात्री माझ्यासमोर विवस्त्र उभा राहा. उद्या जा, अंघोळ कर आणि पवित्र होऊन माझ्यासमोर अंगावर एकही वस्त्र नाही, मी माझ्या डोळ्याची पट्टी सोडते आणि तुझ्या पायाकडून डोक्यापर्यंत बघते. कुठलंही शस्त्र किंवा अस्त्र तुझ्या शरीराला घात करू शकणार नाही, त्याच्यापासून काही धोका नाही आहे तुला. आता इथे कृष्ण फार बुद्धिमान आहे. 2 वाजता हा आंघोळीला गेलेला आहे गंगेवर. दुर्योधन आंघोळ करून आता जायचं, वस्त्र काढायची आणि आईसमोर उभं राहायचं. कुणी नाही, बाकीचे सगळे झोपलेले आहेत. आणि आई म्हणजे मुलगा आहे ना, तू माझा मुलगा आहेस. बघायचं, तो अभेद्य झाला असता, तो अवध्य झाला असता. अवध्य तर दुर्योधनाला मारता आलं नसतं, म्हणजे युद्धाचा निकालच लागला नसता. दुर्योधन मेल्याशिवाय युद्ध जिंकलं असं नव्हतंच. वाटेत कृष्ण भेटतो. कृष्ण रात्री 2ला. त्यावेळेला दुर्योधन त्याला विचारणार, अरे कृष्णा तू इकडे कुठे? कृष्णच विचारतो, अरे दुर्योधना तू अगदी ऐन युद्धात हे व्रत पहाटे हे करण्याचं? नाही नाही, काही नाही, वाटलं झोप येत नव्हती म्हणून मी आलो करायला. नाही नाही नाही, मला माहिती मिळालेली आहे, तू तुझ्या आईसमोर नग्नावस्थेत उभा राहणार आहे आणि ती पट्टी सोडून सगळं तुझं अभेद्य करणार आहे. तुला कळलं ना? हो. मग काय हरकत आहे? नाही म्हणाला.
आईसमोर तू तसा एकांतात उभा राहिलास तर लोक म्हणतील की तुझ्या आईबरोबर अनैतिक संबंध आहे. लोकांना कुठे माहीत आहे? मला माहीत आहे ना. कृष्ण म्हणतो मला माहीत आहे म्हणजे मी सगळ्या जगाला कसं माहीत होईल हे मी बघतो ना. म्हणून आपल्याला ही कथा माहीत नाही का झाली? तो म्हणतो मग मी करू काय? नाही, एक पानांची फुलांची का होईना चड्डी घालून आईसमोर उभा राहा. यावेळेला चड्डी कुठे म्हणा? मी आणली आहे ना. कृष्ण म्हणतो मी आणली आहे. मग दुर्योधन झालं आणि ती ज्या वेळेला फिरवते आणि या मांडीचा भाग झाकलेला आहे त्यावेळेला गांधारी एकदम विचारते तुला कृष्ण भेटला का रे? तुला वाटेत कृष्ण भेटला का? काय कृष्ण? पण कृष्णाने आपल्याकडे असलेली इन्फॉर्मेशन दुर्योधनासारखा दुष्ट मारायला पाहिजे म्हणून वापरलेली आहे, त्यांनी स्वार्थासाठी नाही वापरलेली. आणि मग पुढे भीम आपली प्रतिज्ञा वगैरे पुरी करतो. पण हे लक्षात घ्या, मला इथे सांगायचं आहे गांधारीची दृष्टी हे भीम वगैरे त्या कथा आपण पुढे युद्धाच्या वेळेला बघणार आहोत, भीम दुर्योधन. परंतु दृष्टीत तेवढी शक्ती होती तिच्या. आपण सुद्धा आपल्या निरनिराळ्या शक्ती आहेत ना थोडा संचय करूया, अनावश्यक वापरणार नाही. आता शनिवार रविवार आपल्याला कशासाठी दिलेला आहे? रिस्टोरेशन ऑफ एनर्जी आणि सेव्हिंग, अर्निंग, संचय करायचा. शनिवारपर्यंत काम केलेस ना, शुक्रवारपर्यंत, शनिवार रविवार आम्ही करतो काय की दर शनिवार रविवारी वीकेंड म्हणून इकडे जा तिकडे जा तिकडे जा करत करत एवढे दमून येतो. रविवारी संध्याकाळी नाही, आता सोमवारी प्रत्येकाकडे गाड्यात सकाळीच येतात, डोळे सुजलेले, पाय सुजलेले, तोल जातोय. विचार करा तुम्ही, म्हणजे शक्ती संचयासाठी जी सुट्टी दिलेली आहे ती आम्ही बरोबर असुरांसारखी, राक्षसांसारखी वापरतो आणि स्वतःवर अतिरेक करतो. बाकीचे अतिरेकी चांगले, कारण ते दुसऱ्यावर अतिरेक करतात. हा अतिरेक आपण आपल्यावर करतो. नको ते खातो, नको तितकं खातो, नको तेव्हा खातो. पितो, नको ते पितो, नको तितकं पितो, नको तेव्हा नको तिथे पितो. बाकीचे भोग काय हो? नको तितके. मी अतिरेक करतो, अतिरेकी मी माझ्या विरुद्ध झालो, मला परमेश्वर सुद्धा वाचवणार नाही. हे लक्षात ठेवा. उद्धरे आत्मनात्मनम, तू तुझा उद्धार कर. अधपतन तूच करणार आहेस. तुझा सगळ्यात चांगला मित्र तूच आहेस आणि तुझा सगळ्यात वाईट शत्रूही तूच आहेस. हे कृष्ण सांगतो ना अर्जुनाला. मी मित्र शत्रू काही बघणार नाही आहे, पडलास तर उठवेन, योग्य मार्गावर राहा. उद्धरेद आत्मनात्मनम, तुझा उद्धार तूच करायचास, हा सिद्धांत आहे. आता मी संकल्प काय करेन? थोडी शक्ती वाचवेन. शक्ती वाचवेन म्हणजे काय? मी 4 जर सिरियल्स बघत असेल तर 3 बघेन. एक दुसऱ्या दिवशी बघेन ना, रिकॅप आहे ना. मी अशा पद्धतीनं माझं जीवन घालवेन की ज्याच्यात शक्ती संचय होईल. आपण म्हणतो ना चार्जिंग, म्हणजे मी डिस्चार्ज झालो आहे. व्हाय शुड आय गेट टोटली डिस्चार्ज? सांगा बरं, थोडा चार्ज उरवायला नको? ॲट द एंड ऑफ द डे एवढी शक्ती मी मिळवली, एवढी वापरली आणि एवढी शक्ती उरली. झोपताना जर तुम्हाला वाटलं, म्हणून झोपण्यापूर्वीची 15 मिनटं किंवा 5 मिनटं विचार करा, आज मी शक्ती मिळवली किती आणि शक्ती घालवली किती. शरीराची शक्ती झोपेनंतर बऱ्यापैकी आपण म्हणतो रिकूप होते, रिकवर होते. मनाची शक्ती होत नाही आणि आपण सगळे मनाच्या पातळीवर थकतो, दमतो, निराश होतो, नकारात्मक विचार मनात येतात आणि आपण ज्याला फ्रस्ट्रेट आणि डिप्रेस म्हणजे खचून जातो, उदास होतो आणि वैफल्यग्रस्त. हे काय करतो? इतकं करून काहीच नाही, घरात सगळं आहे हो, पण हा पण आला की समजायचं विरुद्ध काहीतरी अवस्था आहे. सगळं घरात आहे पण मूल नाही आहे, सगळं घरात आहे पण मुलं आहेत, पण भांडतायत एकमेकाशी, कोर्टात गेलेलं आहे, सगळं आहे पण मला डायबिटीज, त्यांना हायपरटेन्शन, त्याला अल्सर, काही खाता येत नाही आहे. आम्ही होलसेल धान्याचे व्यापारी आहोत पण आम्हाला खाताच येत नाही. आम्हाला मीठ खाता येत नाही, आम्हाला साखर खाता येत नाही, आम्हाला तेल खाता येत नाही, आम्हाला सॉल्ट्स खाता येत नाहीत. सगळं आहे पण हा जो पण आहे ना, तिथे सावध राहायला पाहिजे. हा प्रसंग आपण आता पुढे जाऊया. गांधारी आली लग्न होऊन. कुंती लग्न होऊन आली. कुंती तेजस्वी आहे, लक्षात ठेवा. हे फार गोऱ्या वगैरे व्यक्ती नाही आहे. माद्री ही दुसरी. कुंतीची तुम्हाला कथा सांगितली, खूप सांगता येण्यासारखं आहे. माद्री मद्र देशाची राजकन्या आहे. मद्र देशा उत्तर भारतात आहे. मद्र म्हणजे मद्रास नाही, हा उत्तर भारतातच आहे. राजकन्या इतकी गोरी आणि तेजस्वी आहे. धृतराष्ट्र म्हणतात आणखीन एक पत्नी तू करावीस असं मला वाटतं. धृतराष्ट्र भीष्माचार्य म्हणतात मी आणतो ना. म्हणून मद्र देशाचा बहुतेक अश्वपती नावाचा राजा माद्री आणि शल्य हा तिचा भाऊ.
शल्य. युद्धाच्या वेळेला आपण यांच्या गोष्टी बघणार आहोत. माद्री लग्न करून येते. कुंती आणि माद्री यांच्यातले संबंध कुंतीमुळे बहिणींसारखे आहेत. पुढे एक प्रसंग सांगणार आहे. अहो किती सुंदर शिकता येतं या प्रसंगांपासून. पांडूला एक वेड आहे. कशाचं? शिकारीचं वेड आहे. जरा वेळ मिळाला की जरा दोन शिकार करतो. आता तो सिंहासनावर बसायला त्या मानाने लायक आहे ना, तो मग तुम्हाला सिंहासनावर इंटरेस्टच नाही आहे. मी आपला रानात जाणार आणि शिकार करत बसणार. म्हणून तो धृतराष्ट्र सिंहासनावर बसतो. धृतराष्ट्राला झाला नाही राज्याभिषेक. धृतराष्ट्र ज्याला डी ज्युर म्हणतात, तसा डी ज्युर म्हणजे कायद्याप्रमाणे तो राजा नाही आहे. डी फॅक्टो परिस्थितीच तशी आहे म्हणून तो सिंहासनावर बसलाय. हे मुद्दामून लक्षात करा. पुढे दुर्योधन अगदी कर्णाला सांगतो, तुला क्षत्रिय नाही म्हणतात ना, अंगदेश. अंगदेश म्हणजे बिहार. बिहारचं राज्य मी तुला दिलं. अगदी साध्या भाषेत म्हणायचं कुणाच्या बापाचं राज्य होतं? ते काय धृतराष्ट्राचं राज्य होतं? धृतराष्ट्राला अधिकारच नव्हता. असं महाभारतात खूपही विचार करता नाही. आपण फक्त माद्रीचा विचार करूया. आली लग्न करू. माद्री म्हणते आपण सवती नाही, माझी धाकटी बहीण आहे, मी तुझी ताई म्हणजे आई आहे. घरी तुझी आई आहे ना, मी तुझी इथली आहे. पांडू जातो आणि म्हणतो आता मी कायम अरण्यात राहणार आहे. तर ती म्हणाली जिथे नवरा ना पती तिथे पत्नी. आम्ही अरण्यात राहतो, पण तुम्ही अरण्यात का राहणार? पांडूकडून एक अपराध घडलेला आहे. दोन हरणं एकमेकाच्यात एकांतात आहेत. मिथून म्हणतात, मैथून चालू आहे. अशा वेळेला हा एका हरणाला बाण मारतो. हा शिकारीचं आहे. शिकारीचं व्यसन आहे पांडूला. आणि मारल्यानंतर तो एक ऋषी असतो, किंदम नावाचा ऋषी. मारल्यानंतर तो ऋषी म्हणून होऊन पडतो. मरता मरता पांडूला शाप देतो की नाही, मला माहीत नव्हतं तुम्ही ऋषी आहात. आणि त्या मृगीचं म्हणजे हरणीचं रोप घेतलेलं आहे. ते म्हणाले माझी ती पत्नी आहे. हरणी माझी पत्नी आहे आणि मी हरण हा ऋषी आहे. आम्ही ऋषी निरनिराळे रूप घेऊन आमचे शरीराचे भोग भोगत असतो. तुला मी शाप देतो, कुठल्याही स्त्रीबरोबर एकांतात असशील त्यावेळेला तू मरशील. म्हणून हा अरण्यात. पांडू अरण्यात, कारण मी राजवाड्यात राहिलो तर ह्या दोघी येणार ना माझ्याकडे, म्हणून अरण्यात. कुंती म्हणते आम्ही येणार. मग तिथे गेल्यानंतर त्या दोघींना सांगतो की स्पर्श करायचं नाही मला, तुमची सावलीसुद्धा माझ्या शिवता कामा नये. आपल्याला बोलायचं असेल तर अंतर ठेवून बोलायचं. इतक्या कंडिशन्स घालतो. कुंती म्हणाली मला मान्य आहे, पण मी तुमची सेवा करणार. दुरून का होईना, पण मी तुम्हाला ताट जेवणाचं देणार. तुमचा बेड वगैरे अंतरून शय्या मी तयार करणार. हरकत नाही. माद्री करायला लागली. शेवटी झालं काय, माद्री ही अल्लड आहे. कुंती त्यामध्ये मॅच्युअर. बघा ना, जन्मानंतर लगेच तिला कुंती भाऊला दिलं गेलं. तिचं आयुष्य, तिला मुलगा लग्नापूर्वी झाला आणि इतका चांगला मुलगा, गोड मुलगा, त्याला सोडून द्यावं लागलं पाण्यावर. ती टोपली तयार केली, त्याच्यात फळं वगैरे घातली, खाली सोनं अलंकार ठेवलेत. म्हणजे कुणाला जर ही टोपली मिळाली तर ह्या पोराचं संगोपन करण्यासाठी त्याला पैसे मिळावेत. तो गरीबी असू शकतो. आणि तो शेवटी सूत म्हणजे रथ चालवणारा अधिरथ आणि राधा हे तिथे जात असतात पाण्यावर. त्यांना मूल नाही आहे. रोज प्रार्थना करत असतात सूर्याला, हे सूर्या, कारण नदीवर येतात, ते नदीवर स्नान करतात. सूर्याला अर्घ्य अर्पण कर, सूर्या एक मूल दे रे. सूर्यपुत्रच मिळतो ना त्यांना. इतक्यात ती म्हणते काय येते ते वाहत. बघतो तर हे सुंदर आहे, पण अरे हा राजपुत्र वाटतो, हा देवपुत्र वाटतो, हा देवदूत वाटतो. आपण नको काही करायला, राजाला जाऊन सांगूया. तर ती म्हणते की राजाचा असेल तर राजाच येईल ना आपल्याकडे शोधत. आपल्याला मिळाला एवढा चांगला, तर आपण याला पालन पोषण करूया. म्हणून कर्ण सूतपुत्र बनला, जो मुळात सूर्यपुत्र आहे. कुंतीचा पुत्र, कुंतीचा पती पांडू क्षत्रिय आहे म्हणून तो क्षत्रिय पुत्र आहे, झाला सूतपुत्र. कर्णासारखा तेजस्वी पराक्रमी सतत कुठे ना कुठेतरी प्रारब्धामुळे त्याला अपमान सहन करावा लागला. हाती येत असलेलं यश त्याला गमवावं लागलं. पुढे कर्णाचं बघा ना, मृत्युंजय नावाचं जी कादंबरी लिहिलेली आहे त्याच्यात कर्ण हा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ आहे, त्यांचं मत आहे ते. परंतु कर्ण हा प्रेम करावं कुणी. कर्ण हा अत्यंत तेजस्वी होता. वृषाली ही त्याची पत्नी आहे. ती म्हणते मी राजकन्यांची दासी, तुम्ही केवळ रथ चालवणार म्हणजे तुम्ही दासच, म्हणून तुम्ही मला मिळालात. पण मला माहीत आहे तुमची योग्यता काय आहे.
आणि म्हणून वृषाली आणि कर्ण यांच्यातलं जे नातं आहे ना, ते पती पत्नींचं नातं पाहिजे. दोघं एकमेकाची महती ओळखतात. तो म्हणतो, अगं जगाने मला फटकारलं गं, कोणी मला स्वीकारतच नाही, मला कळत नाही माझी आई कोण आहे, मला माहीत नाही माझा कोण आहे. त्याला कुठे माहीत आहे सूर्य हा तुझा माझा पिता आहे म्हणून? माहीत नाही. शेवटी करतो ते नंतर बघूया. पण एक गंमत बघा, असा तो आहे, तू मला स्वीकारलंस, तू माझी सेवा करतेस. एवढी वृषाली देखणी आहे, वृषाली दासी जरी असली तरी ती तेजस्वी आहे, किंवा तेही राजघराण्यातील असेल. हे वृषाली आणि कर्ण, पुढे त्यांचा संसार, त्याच्यात घडणाऱ्या घटना आपण नंतर बघूया. ही माद्री एकांतात काय म्हणते, काय तुम्ही शाप घेऊन बसलाय, हा महत्त्वाचा विचार आहे. मी संकल्प काय करणार आहे, संदेश काय, शाप काय, ते ऋषी बोलले म्हणून तसं होतं काय. आपण आज एकांतात जाऊया म्हणून ती पांडूला घेऊन एकांतात जाते आणि पांडू मरतो. मला विचाराल तर हार्ट अटॅकने मरतो, कारण ऋषींचा शाप त्यांनी एवढा मनावर घेतलेला आहे. इथे एक अगदी सत्य लक्षात ठेवा, शाप आणि प्रारब्धाचे भोग देहापर्यंत असतात, मनाला प्रारब्धही लागत नाही. कॅन्सर मनाला होतो का हो? मी लावून घेतलेला आहे कॅन्सर. बाबा आमटे नेहमी म्हणायचे, शरीराचा महारोग झालेले, लेप्रसी झालेले, मी त्यांना किती सुधारलं आणि आनंदवन निर्माण केलं. बोटं गेली होती, हल्ली औषध आहे, लेप्रसीवर औषध आहे. मनाची लेप्रसी झालेले तरुण आहेत ना, हे त्यांनी किती 50 वर्षापूर्वीचं वाक्य आहे. आता विथ मोबाईल, लॅपटॉप अँड ऑल दॅट, अक्षरशः तरुण पिढीतलं तारुण्य सत्व निघून गेलेलं आहे. मनाचा महारोग ज्याला झाला आहे त्याला मी काय करणार? आता हा लक्षात, मनाचा महारोग होईल काय? मी मनाला लावून घेतलं, काही जमणार नाही हो, नोकरी मिळणार नाही हो, प्रत्येकाला वशिला पाहिजे, किती हे पाहिजे म्हणून नोकरी मिळत नाही असं आहे का? आहेत की किती सगळेच जण बेकार राहिलेत. नाही, मी लोकांना नेहमी म्हणतो, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन असेल आणि बेकार असेल तर मला सांगा तुम्ही कुठल्याही क्षेत्रात. अरे थर्ड क्लास तुम्ही, त्यातून 2 विषय झालेले राहिलेले, बॅक राहिलेले आणि असे झाले तर बेकार आहे. तुमची लायकीच ती आहे, अजूनही मेरिट आहे ना, त्याला मिळतं. एखाद दुसरा अपवाद सोडा. पण गंमत बघा की इथे कर्णाने तक्रार कधी केलेली नाही. त्याला आपल्या आत असलेलं तेज माहीत आहे, पराक्रम माहीत आहे, परंतु सगळीकडे अपमान, पांडवांनी अपमान केला म्हणून तो कौरवांच्याकडे गेला. आणि शेवटी त्याला ज्या वेळेला कळलं ना, जाऊ दे, तो फार दुःखी असा क्षण आहे, तो आपण त्याच वेळेला बघूया. माद्री हा मेला, कारण त्याने ऋषींचा शाप एवढा मनावर घेतलाय. घेऊ नका मनात तुम्ही, शरीराचे भोग शरीराला, देहाचे भोग देहाला. अरे कोविड वगैरे होतं तो देहाला झालाय, मनावर कशाला घेता? अहो आमचे 3-4 मित्र बरे होत असताना दुसरे दिवशी तुम्ही आणा काय, ॲम्ब्युलन्स आता बऱ्या झालेला आहे, तुमची गाडी घरची आहे, घेऊन या आणि आरामात तुमच्या वडिलांना आणि तुझ्या नवऱ्याला घेऊन जा. आमच्या अगदी जवळचा घाबरून मेला. दुसऱ्या दिवशी हर्स न्यावी लागते, शव प्रेत वाहणारी प्रेतवाहिका न्यावी लागली. कारण का सतत विचारत होता, आत्ता हा जो स्ट्रेचर गेला तो जिवंत आहे का माणूस का मेलेला आहे? त्याला भीती. आणि रात्री GMC स्ट्रेचर खडा 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 खडा, हा स्ट्रेचर आत आला का बाहेर गेला, आत आला म्हणजे नवीन पेशंट, बाहेर गेला तो जिवंत गेलाय का, हा भीतीनं मेला. दुसऱ्या दिवशी डॉक्टरना आश्चर्य वाटलं, की भीतीला कशाला तुम्हाला कोरोना व्हायला पाहिजे सांगा बरं, कोविड व्हायला पाहिजे, कुठलाही व्हायरस मनाला कशाला व्हायला? जरा व्हायरल झाला ना की लोक रजा घेतात, लोक येत नाही कार्यक्रमाला. अरे ताप अंगात घेऊन किती पराक्रम करतात. आता हे सगळे सैनिक लढत आहेत, ते सगळे आरोग्यवान आहेत का? नाही, मला लढायचं आहे. हायर ऑब्जेक्टिव्ह आपल्याला नाही आहे, हा मुद्दा आहे. मला जर वरचं ध्येय असेल, उदाहरणार्थ एक उदाहरण सांगतो, मूल झालेलं आहे, मुलगी झालेली आहे, मेरी क्युरी आणि पेरी क्युरीस, हे समजण्यासाठी सांगतोय. ती गरीब आहे, तो इतका शोध, त्याला तिला असा शोध लावायचा आहे की रात्रीसुद्धा तो चमकेल. रेडियम म्हणतो ना, रेडियमचा शोध लावायचा आहे. तिने थिअरीवर सिद्ध केलं आहे, पण मला तो आला पाहिजे. आणि काय प्रयोग आहे तो, मी तुम्हाला फक्त एका वाक्यात सांगतो की डांबर जसं असतं, डांबर पिच ब्लेंड म्हणतात, हा कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर घडवणारा पदार्थ आहे. तो एवढा घ्यायचा काहिलमध्ये आणि तापवून तापवून बादली एवढा करायचा, तापवून तापवून पातेला एवढा, म्हणजे आपण म्हणतो ना तोपा एवढा करायचा, तापवून तापवून लहान करायचा कपा एवढा, तापवून तापवून चमचा एवढा करायचा, तापवून तापवून क्रिस्टलाइज होऊन शेवटी क्रिस्टल तयार करायचं. आणि या ॲट एव्हरी स्टेज यू आर एक्सपोज टू कॅन्सर.
तिला वरच्या पातळीवर ती झोपवते मुलीला, आणि तिचा नवरा तोही असा सायंटिस्टच आहे. ती म्हणते की जरा हिला झोपायला आलेली आहे मुलगी, मेरी नाव तिचंही नाव असंच मेरीच आहे बहुतेक, हे करते, जरा झोपवा तिला. मला निळा प्रकाश माझ्या खाली बेसमेंटमध्ये करायचा ना सगळा प्रयोग, वरती कोण परवानगी देणार आहे, तो लोकांना चुकवून करायचा. मला निळा प्रकाश दिसतोय, आणि ती जितक्या जिनातून खाली आली सगळ्या निळ्या प्रकाशाने तिची लॅबोरेटरी भरून गेली होती, कारण रेडियमचे क्रिस्टल्स तयार झाले होते. तिचा प्रयोग यशस्वी झाला होता. एवढा आनंद होतो तिला. लक्षात घ्या, तिलाही नोबेल प्राईज मिळालं, तिच्या नवऱ्यालाही नोबेल प्राईज मिळालं, आणि ज्याला पाळण्यात हलवत होती त्या मुलीलाही नोबेल प्राईज मिळालं. एका कुटुंबात 3 नोबेल प्राइजेस, नोबेल मी सांगतोय अल्टिमेट विज्ञानाची, ह्यांना मिळालेली आहे. कारण त्यांचं ध्येयच देह टाकण्यासाठी आहे, ध्येय गाठण्यासाठी आहे. मी देहाचं कौतुक करतो आणि ध्येय विसरतो. माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे, अरे आनंदात राहायला पाहिजे, मुक्त व्हायला पाहिजे, ते मी विसरतो. मुख्य काय ते विसरतो, आणि कमी आहे ते कवटाळून बसतो. म्हणून माझ्या जीवनाची शोकांतिका आहे. आज कितीतरी रोग असलेली माणसं केवढं कार्य करून जातात. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं ना, विवेकानंदांना लहान मोठे असे जवळजवळ 22 रोग होते, त्यातले 5 मोठे रोग होते. आणि त्या काळी म्हणजे 100-150 वर्षापूर्वी त्यातल्या एका रोगाने सुद्धा माणूस असह्य होत होता, बेबस हेल्पलेस होत होता, मरत होता लवकर. पहिला रोग त्यांना होता तो अस्थमा. अजूनही अस्थम्याला औषध नाही आहे. अस्थमा हा मनाने गेलेला रोग आहे. मन ज्यांनी जिंकलं ना त्याचा अस्थमा चालू राहिला ना तरी त्याला काही होत नाही. मन जिंकलं पाहिजे, आनंद राहिला, मनावर नियंत्रण पाहिजे, जे विवेकानंदांचं होतं. दुसरा म्हणजे हायपर टेन्शन. आज हायपर टेन्शन मॅनेज करता येतं पण घालवता येत नाही. एकदा ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर होतं विवेकानंदांना, आणि त्यावेळेला कुठली औषधं होती. त्यांना स्पॉन्डिलॉसिस इथला नव्हता, लंबॅगो म्हणतात, कमरेतला. म्हणजे जरा हल्लं की वेदना, प्रचंड मरण वेदना व्हायच्या. असं वळता येत नाही, असं वळता येत नाही, वागता येत नाही, झोपता येत नाही, झोपल्यावर उठता येत नाही. विवेकानंदांचं सांगते मी तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निद्रानाश, झोप नाही. दिवसेंदिवस, आठवडा झोप नाही. आणि तरीसुद्धा ते प्रसन्न असायचे. तुम्हाला मागे सांगितलं होतं उदाहरण, लक्षात ठेवा. 3 दिवस आणि 3 रात्री माणसाला झोप लागली नाही की त्याच्या शरीराचा आणि मनाचा तोल जातो. आठवडाभर जर झोप लागली नाही तर तो आठवड्यानी सुरा वगैरे त्याला दिसला तर तो घेतो आणि रस्त्यात जाऊन दिसेल त्याला खुपसत राहतो. त्याला रनिंग ॲमक म्हणतात. आमोक इंग्लिशमध्ये किंवा मोबाईलवर तुम्ही शब्द काढून बघा, AMOKE. आणि ह्याला खून म्हणलेला नाही आहे, सदोष मनुष्यवध. तो नाईलाज होता त्याचा मन होता डिरेंज झालेला आहे, मनाचा तोल गेलेला आहे. ही हॅज लॉस्ट हिज बॅलन्स, कारण त्याला झोप नाही आहे. विवेकानंद काय हो, झोप नाही तरी अत्यंत योगी पुरुष होता तो. कारण हा देहाला झालेले रोग आहेत, मनाला झालेले रोग नाही. आणि एखादा ऋषी जसा मुक्त व्हावा ना तसं त्यांनी मरण त्या सिस्टर निवेदिताला मे महिन्यात सांगितलं की 4 जुलैला तू सर्कल करून ठेव. ती सिस्टर निवेदिता म्हणते 4 जुलै अमेरिकेचा राष्ट्रदिन आहे, आपला जसा स्वातंत्र्य दिवस, आणि अमेरिकेने तुम्हाला मोठं केलं म्हणून तुम्ही सेलिब्रेट करणार आहात का. मे महिन्यातला डायलॉग आहे, 4 जुलैला केलेला आहे. मे गेला, जून गेला, 4 जुलैला विवेकानंदांनी महासमाधी घेतली. विचार करा. म्हणून सांगतो हे शिकलं पाहिजे ऋषींकडून, व्यासांकडून हे शिकायचं. आणि हे गीतेत सांगितलं आहे, ज्याला स्थितप्रज्ञ, चांगला भक्त, चांगला कर्मयोगी, चांगला जीवन, सगळ्यांची लक्षणं एकच सांगितली आहेत. बरीच लक्षणं कॉमन आहे. विचार करा. आता शेवटचा विषय येऊन आपण महत्त्वाचा जो एक प्रसंग आहे तिथे येऊन थांबणार आहोत. तर माद्री म्हणते मी सती जाते. इथे लक्षात ठेवा, सवत आहे ना, तसं बघितलं तर ती सवतच आहे. ती म्हणते मी सती जाणार पतीबरोबर, कारण माझ्यामुळे आपला पती मेलेला आहे. ती म्हणाली शास्त्रात सांगितलेलं आहे मोठी जी आहे पत्नी तिने सती जायला पाहिजे. मी सती जाते, तुझं जीवन अजून तरुण आहेस तू, मी बरंच भोगलंय जीवनात, मी जाते सती. त्यावेळेला माद्रीचा शब्द बघा, आणि कुंती शेवटपर्यंत तशी वागलेली आहे. माद्री म्हणाली तू जर सती गेलीस तर तुझी 3 मुलं आहेत, युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन, आणि माझे 2 नकुल, सहदेव. मी माझ्या मुलांकडे बघताना तुझ्या मुलांवर अन्याय करीन, दुर्लक्ष करेन.
पण माझ्यापेक्षा तुझ्यावर इतकी भक्ती आहे, विश्वास आहे की माझ्या मुलांचं तू जास्त करशील, स्वतःच्या मुलांना तू कमी करशील. ज्या वेळेला पहिल्यांदा कोणती होती तो उद्या बघणार आहोत प्रसंग, पण ज्यावेळेला 12 वर्ष वनवासात होते त्यावेळेला कुंती हस्तिनापुरात विदुराच्या घरी राहिलेली आहे. ती राजवाड्यातही राहिली नाही, वनवासातही गेले नाही. तर त्यावेळेला वनवासात जाताना पुढे गेलेली द्रौपदी तिला मागे बोलवून, ती सून आहे द्रौपदी, ही सासू आहे, ती तिला सांगते कानात, एक लक्षात ठेव, भीमाला भूक सहन होत नाही, म्हणून ते जर कुठे बाहेर गेले असतील तर जो स्वयंपाक करशील त्यातला अर्धा स्वयंपाक भीमासाठी राखून ठेव आणि उरलेला तुम्ही 5 जण खा, ते 4 पांडव आणि तू. भीमाला अर्ध जे काही करशील त्यातलं अर्ध भीमासाठी ठेव. पण त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं सहदेवाची काळजी जास्त घे. सहदेव हा त्यातल्या त्यात लहान आहे, नकुल सहदेव ट्विन्स आहेत, पण त्यातल्या त्यात नकुल जरा मोठा आहे, काही मिनिटांनी असेल, असेच असतात ट्विन्स जुळी. हे झालं, विचार करा तुम्ही. आणि त्याप्रमाणे शेवटपर्यंत कुंतीने सहदेवाकडे लक्ष दिलं आणि द्रौपदीने आणि भीमाकडे. हा फार महत्त्वाचा भाग आहे. अशा पद्धतीने आता उरलं कोण अरण्यात, पांडू मेलेला आहे, माद्री मेलेली आहे, कुंती आणि ही तिची 5 मुलं. आता 5 मुलं कुणाकोण झालेली आहेत आपण बघूया. पहिल्यांदा तिला दुर्वासाने वशीकरण मंत्र दिला आहे ना, आणि पांडू म्हणला मला मुलं वगैरे होण्यात इंटरेस्ट नाही, कदाचित मला मुलं होणारही नाहीत, कारण मला हिमोग्लोबिन कमी हे असं सगळं आहे, मला इंटरेस्ट नाही आहे. ती म्हणाली मग तुम्हाला सांगते, मला दुर्वासाने एक वरदान दिलेलं आहे, तुमची जर परवानगी असेल तर मी निरनिराळ्या शक्तींना आवाहन करते आणि त्यांच्यापासून पुत्र मागते. यमधर्माला पहिलं आवाहन तिने यमाला केलेलं आहे आणि युधिष्ठिर मागून घेतलेलं आहे. यम, युधिष्ठिर आणि विदुर यांची गोष्ट उद्या तिथून सुरुवात करणार आहोत. अत्यंत चांगली गोष्ट आहे. शाप हा यमाला सुद्धा भोगावा लागलेला आहे. ऋषींचा यमाला शाप दिलेला आहे कारण त्याच्याकडून एक चूक झालेली आहे. पण आपण आत्ता एवढंच बघूया ना. म्हणून माद्री गेली, पांडू म्हणाला माझी हरकत नाही आहे, त्यावेळेला माद्री जिवंत आहे. नंतर तिने वायुदेवतेला आवाहन केलं, वायू मनुष्य देहात आला आणि भीम झाला. युधिष्ठिर म्हणजे युद्धात सुद्धा स्थिर आहे. युधिष्ठिर तिथेच नाव ठेवलं, बारसं वगैरे कोणी केलं होतं त्यांचं. भीम घेतला, तिला उचलता आला नाही, पडला, ज्या दगडावर पडला तो दगड मोडला, पण भीमाला काही झालं नाही, जन्माला येतो. त्यावेळेला भीम 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 म्हणजे भीमरूपी महारुद्रा म्हणतो ना, सगळ्यात मोठ्या आकाराचा प्रचंड वजन वगैरे असलेला हा भीम. तिसरा अर्जुन. इंद्राला तिने आवाहन केलं, इंद्र आला, इंद्रापासून अर्जुन. अर्जुन म्हणजे सरळ विचार करणारा असं आहे. मग माद्रीला म्हणाली मी तुला तो मंत्र देते, तुझी जर हरकत नसेल तर, आणि पांडूची परवानगी असेल तर. पांडू म्हणला माझी काही हरकत नाही आहे. मग माद्रीला ती अश्विनी कुमारांना बोलवायला सांगते, मंत्र शिकवते. अश्विनी कुमार हे जुळे आहेत, ते एकदम येतात आणि एकदम आल्यानंतर जुळं होतं. नकुल आणि सहदेव ही माद्रीची मुलं. अशा प्रकारे हे 5 राजपुत्र आणि राहिलेली कुंती हे सगळेजण हस्तिनापुरात येतात. हस्तिनापुरात आल्यानंतर काय काय घडतं हा विषय उद्यापासून सुरू करणार आहोत. पण इथे एक लक्षात ठेवा की ज्या वेळेला पांडू म्हणतो की माझी हरकत नाही आहे, त्यावेळेला कायद्याच्या दृष्टीने पांडू हा त्यांचा पिता आहे, म्हणजे सगळे क्षत्रिय झाले. पण ह्याचा पिता सूर्य कर्णाचा, ह्याचा पिता यम, ह्याचा पिता वायू, ह्याचा पिता इंद्र, आणि ह्या दोघांचे पिते अश्विनी कुमार. अश्विनी कुमारांवर चिंतन करत थांबूया. अश्विनी कुमार हे जुळे आहेत आणि ते देवांचे वैद्य आहेत, डॉक्टर. धन्वंतरी हा देवांची हेल्थ टिकवणार आहे. अमृत मंथनातून अमृत घेऊन निघाला म्हणून धन्वंतरी हा देवांचं आरोग्य टिकवणार आहे. पण तरीही आरोग्य गेलं, आजारी पडले तर त्यांना बरं करणारे हे अश्विनी कुमार आहेत. अश्विनी कुमार हे वैद्य आहेत, प्रॅक्टिसिंग, आणि थिअरी सांगणारा हा धन्वंतरी आहे. हे दोन्ही. आता धनत्रयोदशी आली ना दिवाळी, आपण दुसऱ्या दिवशी दिवाळी असते, चतुर्दशी, आदल्या दिवशी धनत्रयोदशी असते. धनत्रयोदशी हा धन्वंतरीचा दिवस आहे आणि धन्वंतरीचे पुतळे असतात. हॉस्पिटल तुम्ही जा ना, मणिपालला वगैरे केवढे सुंदर पुतळे आहेत. हल्ली डॉक्टरकडे मूर्ती असतात किंवा हे असतात धन्वंतरी. अमृत म्हणजे आरोग्य. आणि हे दोन आपल्या श्वासाबरोबर आत बाहेर करतात, हे लक्षात ठेवा आणि जागे राहा.
एक उजव्या नाकपुडीतून जातो आणि बाहेर येतो, दुसरा डाव्या नाकपुडीतून जातो आणि बाहेर येतो. एक माझ्या तन म्हणजे शरीराचं आरोग्य राखतो, तर दुसरा मन मनाचं आरोग्य राखतो. अश्विनी कुमारांचा आपल्याला जर आशीर्वाद मिळाला तर शरीर आणि मन आरोग्यवान राहतं. ती व्यक्ती राज्य करते, ती व्यक्ती इतरांवर प्रभाव पाडते. दोन्ही नाकपुड्या चालू राहायला पाहिजेत. हल्ली टी व्हीवर वगैरे सुद्धा दाखवतात, एक नाकपुडी बंद करा, तुम्हाला वाटतं ही नाकपुडी चालू नाही आहे. 4-4 तासांनी नाकपुडी बदलते आपली. 4 तासांनी डावी नाकपुडी पुढे. म्हणजे कधी तन म्हणजे शरीराचं आरोग्य आहे, नंतर शरीराचं आरोग्य धोक्यात आहे, मनाचं आरोग्य चांगलं आहे, मनाचं आरोग्य धोक्यात आहे. आपण धोक्यातूनच जात असतो. दोन्ही नाकपुडीतून श्वास चालू ठेवणं, त्याच्यासाठी प्राणायाम नुसता अनुलोम विलोम करू नका. एका नाकपुडीचा दीर्घ, आपण भस्त्रिका वगैरे जे म्हणतो ना, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, हे सांगतात. दोन्ही अश्विनी कुमारांना आत घ्या. शरीराचं आरोग्य राखूया आणि मनाचं आरोग्य राखूया, आणि त्यासाठी विठ्ठल रखुमाईची आपण कृपा मागूया. आहे त्या ठिकाणी ताठ बसून डोळे मिटूया. जाणीव झाली की दोन्ही नाकपुड्यातून श्वास घ्यायचा, लक्षात ठेवा. एरवी एकाच नाकपुडीतून चालू असतो. शांत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास दोन्ही नाकपुड्यातून, लक्षात ठेवा. खूप छान वाटेल. हातावर हात सोडूया. हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. अगदी सावकाश डोळे उघडून विठ्ठल रखुमाई आणि हनुमान यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार महाराज.